कोणाचा आहे काय माहिती बा, कोणता दिवस उगवलं करतात माणूस. हॅलो, हा कोण बोलतोय? ए सकाळ कशाला 7:30 लावती का तू उठलं की? माहिती की मला 2 मे म्हणून. हाय की वाढदिवस, पण जरा झोपून फेकून देते का नाही? उठलं की फोनच करते. थँक्यू. ये ना घरी पार्टी आज. मामाच्या पोराबर काय लग्न लावा गेली काय? हान बर ये. ए हॅलो, बर ये ना, संध्याकाळी पार्टी ठेवली या पोरांनी. ए महिन्यानी का 5 महिन्यांनी येते? चालतंय लग्न करून ये मग मामाच्या पोराबर. बबरू शेठ इकडे इकडे मला काम आहे जरा थोडं. काय मारा तिकडे एका मिटिंगला जायचंय ग्रामपंचायत. आता काय ना आलं तर तुला बी राग येतोय. आता काय काक मारले रे, काम होत जरा. बोल की. नटलाय तुम्ही आज दे म्हणलं. नवीन कपडे, पॅन्ट नवीन, शर्ट नवीन. नटलोय काहीतरी कारण असं ना नटायसाठी. काय कारण नाही? लय मोठं कारण आहे. काय? अरे आज आपल्या काळजाचा वाढदिवस आहे. कसलं काळीज? अरे काळीज आपलं ऑपरेशन केलं तर काळीज असलं होय? माझं काळीज काढतोय रे. मस्तकाचा दगड घालीन का माम्या तुझ्या? अरे काळीज म्हणजे माझा मित्र आहे आमर, त्याला मी काळीज म्हणतो. त्याचा वाढदिवस आहे आज. भांडणं बी करताय? अरे भांडणं खेळतो म्हणजे काय, आम्ही काय खरंच भांडणं खेळतो काय? अरे शाळा आहे आमची, राजकारणी माणूस आहे मी. त्याला किती त्रास दिला तुम्ही? अरे ही जगाला गावाला दावायसाठी येते. आमर मी जेव्हाचा जेवलं मित्र, एका ताटात जेवणारा माणूस आहे आम्ही. रात्री एका ताटात जेवलो आहे मी. आणि तुम्ही गावावर जरी आबदलं तर आम्ही कधी असं तुट होणार ना आमच्या दोघात. इतका आमच्या एकामेकावर विश्वास आहे. तिकडे चालला तू आता? राजकारणी माणसाचं कसं असतं मामा, दावाजी एक आणि करायची एक, त्याशिवाय राजकारण घडत नाही. अशा गोष्टी करावं लागतात राजकारणात, तुला नाही समजणार. काय म्हणतो बोल. येऊ वाटत मे बी येऊ का नाही यावाच लागेल. जेवणाची व्यवस्था आहे का? अरे तुला काय जेवणाची? मग तू पोटाच्याच माग आहे काय? पीठ संपले, घरी दळण नाही काय नाही. असं म्हण की बायकोने हाकलून दिलंय म्हण की. नाही तसं गिरण बंद आहे गावातले. गिरण बंद आहे. तुला काय पोटाला पोटभर खाल्लं म्हणजे बास की. खाय मिळेल बास ना. हा काय खावाना खायला भेटलं मी बाद झालं. अरे बबरू अण्णाच्या बैठकीत आलेला माणूस कधी उपाशी राहील का? अरे बबरू अण्णा म्हणजे अख्या तालुका वळखा लागलाय. आणि तू अजून बबरू अण्णाचं मन वळखा ना तू. जिथं बबरू अण्णा संग नुसतं गद्दारी आपल्याला खपत नाही. गद्दारी केली की बबरू अण्णाचं मग मस्त खवळलं की मग. कधी वाढदिवस किती वाजता वाढदिवस? आज संध्याकाळी वाढदिवस आहे. किती वाढदिवस? आता अमरकडे जायचं आपल्याला. चला मग. आणि वाढदिवसाचं सगळं नियोजन, त्याला हार्दिक शुभेच्छा देऊ ना. आज लय मोठा त्याचा वाढदिवस, आज आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे ती. चला जाऊ. आपण कसं आहे मामा माहिती आहे का, 4 जणांवर मैत्री करतो पण मनापासून मैत्री करतो. नाहीतर 1000 जणांवर मैत्री करायचं दगा अजिबात नाही. आपल्या रक्तात दगा नाही. आपण मैत्री केली मनापासून करतो. बरोबर आहे का? मी तुला मानतो पण तुझ्या मनात काय चाललंय मला माहिती आहे का? बरोबर आहे. तुझ्या मनात काय असेल ती तुला माहिती. मला माहिती आपला माणूस आहे, जगा देणारा माणूस नाही का. खायापुरतं मला जवळ करतो. नाही चल चल तिथे टाकून कुठे घेऊन चालला काठे. चल इकडे रोल मामा काय माहिती का, ते खाल्ल्या चौकाचा तिथं कलिंगडवाला असतं पोर बघ नाही ते फिरतंय पाठी घेऊन. किती नाही मस्त एक कलिंगड घेऊन ये काळ वांगार ताजं बघून. काय अजून काय नाही? काय होगी 100 रुपये तर यार सिगरेट तुम्हाला काय ना सिगरेट बिगरेट काय ना मस्त बघ. तुला काय खायचं असलं का 10-5 रुपयाचं काय चालतं. काळ भांगार कलिंगड घेऊन ये. काय जाऊ ये चांगलं लाल बुंद कलिंगड निघलं पाहिजे. हा आणि जा ये जा लवकर.
उशीर करणं. करिंदर घ्या करिंदर करिंदर घ्या काय दरिंद्र कुणाला म्हणतोय? तुम्हाला नाही म्हणत करिंदर म्हणतोय. काय करिंदर काय करिंदर काय करिंदर दरिंद्र करिंदर कुठे दाखव. कलिंगडे कलिंगडे ही करिंदर आहे काय? करिंदर करिंदर आहे. केवढ्याला देणार आहे? 50 रुपयाला 5 रुपयाला दे. नाही म्हातारे घर खाऊ. बाबा मग काय असलं खरे तू. करिंदर घ्या करिंदर. ए पोरा काय आणलंय काय? अण्णा करिंदर आणले. कलिंगड का कलिंदर? करिंदर बरं दाव आण आण आण. काय कलिंगड असू दे नाही तर कलिंदर. अरे कलिंगड घ्या म्हणायचं कलिंदर म्हणतोय. बघू कलिंगड. ए पोरा अरे कुठं आहे कलिंगड? ए अरे काय झालं तुला रडायला? करिंदर गेलं चोरीला. अरे थांब 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 घाबरू नका चोरीला गेलंय का? थांब कुठं जात नाही तुझं कलिंगड. तुझं वाटेत कोण कोण भेटलं होतं मला सांग. मामा भेटलेला. मामा मामा भेटला होता वाटत. बर असं आहे काय? रण ग तुझं कलिंगड देतो मी मिळून बरोबर. थांब तू एक काम कर घाबरू नका अजिबात. तू ह्या बोळीतलं फित बोळ आहे. असं आहे काय बारक पोर. बर तू राहू दे पाठी. बर जा पाठी घेऊन जा तुम्ही. तू इथं लपून बस अजिबात नवीन ग. मामा भेटला होता काय? असं आहे काय? मामा आईला माझा माणूस असताना असलं गावात उद्योग करायला लागला काय? म्हणलं तू ए मामा अरे कुठे आहे तू? कोण आहे? अरे बबरू अण्णा तुझं का? हा इथं बसलोय मंदिरासमोर. ये लवकर काम आहे तुझ्याकडे महत्वाचं. तुझी फायद्याची गोष्ट आहे. हा बरं 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 ये 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 तू ये 2 मिनिटात ये. 2 मिनिटात नाही 1 मिनिटात ये. वाट बघत बसलोय तुझ्यासाठी. हा चालतंय ये. हा इथं बरं 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 ये. हा नक्की. हा सेठ आला का? आलाय मामा. 55 रुपये आणले. 55 रुपयाला आणलंय. 5 रुपये थोडी उधारते बशीस. शेठजी तुमच्या स्वाद लगा कलिंगड भारी ताज तवा ना कलिंगड आणलंय. चांगलं आहे काय? ए लगा चांगलं लगा कसला माल आहे? प्युअर माल आहे. लगा 55 रुपये बरं का? 55 रुपयाचा पैसे जाऊ दे 100 जाऊ दे पण माल चांगला तुम्ही एवढा खर्च केला असता मी खर्च केला. आला मामा खरंच तू काम लागा केलं पण ओकेच काम केलं. मस्त मला मस्त आवडला कलिंगड. 5 रुपये राहिला का त्याचा? हा 5 रुपये परत देऊन टाक कोणाचा असते त्याचा. देऊन टाक. माल चांगला दिला आपल्याला. ताजा माल आहे. बरं अजून 2 आणतो का कलिंगड? त्या कोण देऊ का अजून? 100 गेला बाहेर गावचा मागवत ते निघून गेला होय बाहेर गेला गावाला? गेला गेला. असं आहे होय. आला का अजून 2-3 घेतले असते? नाही गेला ते गेला. बर 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 पण पैसे देऊन आणलं ना? काय राव काय काय म्हणते राव का आणलं चोरून बिरून लागा मामे? मी का चोर दिसतोय मला? नाही तसं वाटत चोर तुझ्याकडे बघून. पण काय सांगावं शेवटी? नाही राव कोण कसं मी चोरी करून आणतोय? अरे मामा असं करायला नसतं का तू? काय नाही म्हणजे असं काय पण उचले काय तसं माझं काय संशय घेऊ नका. तू चोरलंच नाही गळ्याच्यान? गायचं नाही चोरलं मी. माझ्या गळ्याच्यान तुमच्या गायचं नाही चोरलं. अजिबात नाही नाही आणि चोरला असलं तर? कशाला मी चोरी करतोय? नाही चोरला असलं तर मारायचं मला हे मारायचं. पालता टाकून हाणीन. हो चालतंय. हा हो ए पोरा इकडे ये रा. ये बस इथं. घाबरू नका काय नाही करीत. अरे तू कशाला घाबरतो? ही जरी चोर असला तर इथं एवढा मोठा बबरान नाही. हीच माणूस होता का तुला भेटला? रडू नका घाबरू नका. तुझं पैसे सगळं द्यायला लावतो मी. गप रडू नका. पैसे देऊन टाका. अरे माम्या तुझ्या काय लागा चुकलं जेवणाला बाबा, लाज चुकलं. बीज वाटते का नाही तुझ्या लागा? चुकलं माझं. सगळं आयुष्य असलं उचल्या करून लागा घालवायला लागला का? चुकलं माझं. लागा बारक्या लेकराकडे बघून तर जेवायला लाज आहे थोडं लागा. हा फुकट आले का गलीगडी? शेतकऱ्याची पोरं माहिती तुला का? आयऱ्या गायऱ्याची पोरं वाटतात का काय? पैसे नव्हते एवढं का माझ्याकडे. शेतकरी म्हणजे लागा कोणी बी यावं कोणी बी लागा त्याला काय बी करावं. आज तुम्ही शेतकऱ्याच्या पोरांची लागा चोऱ्या सुद्धा करायला लागला लागा. जेवायला लाज वाटत नाही. गोट्या म्हणून 50 रुपये जात नाहीत लागा. तिकडे डायव्हर गेला 500 रुपये बिल घालवते गिरे. हा तसल्या खांडोळ्या खायला 2-2 बोटीच्या. आणि हिथं लागा शेतकऱ्याने कष्ट करून लागा त्याने त्याच्या लागा घरच्यानी लागा बारक्या लेकराला लागा हिथं उन्हात तानात कलिंगडी काय लावतात लागा गावात. कशाला लावतात असं चोऱ्या? आपण चोऱ्या करायसाठी हे बाबा देतो पैसे. संसार केलात का तुम्ही? देतो त्याचे पैसे देऊ की? पैसे आता देऊन का? आता परत कोणाला लागा घोडं लावलं लागा असं लागा? तू रोज कलिंगड नाही लागा बाबा असं इथं करत नाही बस. त्याच माणसांना
घाबरू नका. दीप देऊन टाक बरं पैसे भाऊ. आणि असं घोडं लावायला सोडून दे लागा या कलिंगड्यासाठी लागा शेतकरी लागा तिकडे उन्हात तानात लागा औषध मारतोय लागा ते पोटाला लागा साधं लागा डोकं दुखत असलं 2 रुपयाची गोळी सुद्धा खात नाही लागा. बाकी आता बोलता किती बोलता चुकलं म्हणलं आता मिटलं म्हणायचं. शेतकऱ्याचं आता सध्या लागा लय वाईट दिवस आहेत लागा मामा लागा राहिले पैसे माघार लागा या पोरान लागा पैसे माघार दिला होता. देतय लागा नाही दिलं तर मी देतो लागा म्हणजे त्याचं चोरल्याला चलतं कलिंगड आणि त्याच्यावर एवढा विश्वास नाही आणि बारकी पोर बघून लागा असं करा नसतं लागा मामा शहाणेश्वर त्या माणसाला. अरे मामा तसं राग येऊन देऊ नका तू माझा दोस्त आहे मला असं माग चुकलं माझं पाया पडू नका माझ्या इथनं पुढं असं अजिबात करणं का विषय चुकलं. शेतकऱ्याचे लय वाईट दिवस आहेत लागा मामा शेतकरी लागा कष्ट करून मारायला लागलाय लागा फुकाट. शेतकऱ्याचं तुला सांगतो एवढा कलिंगडा लागा 5-10 हजार रुपयाचं औषध फवारा लागतंय उन्हात तानात लागा त्याला तवा ते माल येतोय त्याचा केलेला खर्च सुद्धा निघाना लागा. आपण शेतकरी आणि आपणच आपल्या शेतकऱ्याला फसवायचं म्हणलं असं कसं काय. अरे आपण आपल्या शेतकऱ्याचं तुला सांगतो 10च्या जागेवर 15 द्यायचं. किती प्लस होणार नाही चुकलं मला माहिती तू तसं करणार ना तुझ्याकडून झाली चुकलं माझं. पण असं करायला नाही बाबा आपण पण शेतकरीच आहे शेतकऱ्याने पैसे दिले की मी आता. ए पोरा जर 50 रुपये देऊन आण जा आणि कणीकडे एकताना इकडे मागे पुढे लक्ष देत जा सगळे सारखे नसतात माणसं. आयला का पोरा तुला कणीकडे काय करते ह्याच होय. अरे चल तुला काय करायचं करतो मी ह्याचं काय करायचं ते पण आमर पैसे येडे करणं सगळं तयार करून ठेवले आता आमर वाढदिवसाचं गिफ्ट बिफ्ट. अरे का अभ्यास चालू काय. हा अभ्यास चालू आहे बाबा अण्णा. अभ्यास चालू आहे हा हे पुस्तक इकडे. काय करते काय अभ्यास राहू तेवढं. अरे आज काय माहिती आहे आज काय काय आज 2 मे जयंती आज 2 मे. बरोबर अण्णा सगळी मोबाईल फेकून झाली का माझा वाढदिवस आहे म्हणजे जयंती म्हणतो का मी गेलो बाबा हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या. हे जीवलग दोस्त बरं का. थँक्यू थँक्यू थँक्यू. असा जन्माला दोस्त अजून एखादा भेटावा आणि असंच 25 जन्म घ्यावा मुका काय माझा मुका नाही मुका काय मुका घेणारी दुसरी बरं ती पण येईन. पण काय बाबू अण्णा पार्टी नाही पार्टी आहे आता चॅन बिस्किट करायचं ठरलं सगळं. चॅन बिस्किट रोजच खातोय आम्ही काय बारकी पोर आहेत काय आम्हाला. माझे काय त्यातलं नाही मी काय टाटा बिर्लाचे. तसं म्हणणं गे बाबा बोकडाच मटणाचं पाहिजे आज पार्टी तुझ्याकडून. रात्री जेवलो नाही आज तुला आंबानी फिंबानी नाही तुम्हाला पार्टी द्यायला हो का. चहा बिस्किट आहे खायचं आपलं खावा. चहा बिस्किट काय आम्ही काय म्हातारी माणसं आहेत काय चावत ना काय तुम्हाला काय खांडकून पाहिजे बोकडाचं मटण पाहिजे हो का. एक छटाक सुकाट आणि सुकाट बोंबील आहे मग ती करायचं असलं तर करतो मग सध्या सांगतो मग. तुझं काय डोकं बिकं फिरलं काय का आम्हाला. मग द्या 500 रुपये 1000 रुपये आणून मटण करू. नका मी 2 दिवस झालं बघतोय तुझा आज वाढदिवस आहे म्हणून. खात जावं खाल्लं नसेल माझ्या वाढदिवस मग नाही भाऊ नाही आपल्याला बोकडाचं मटण पाहिजे 2 किलो बोकडाचं नाही नाही सुकाट आणि बोंबील आहे. सुकाट बोंबील देतो का काय नाही बाबा दिल्या शुभेच्छा. काय माझं सुकाट बोंबील नाही बोकडाचं मटण पाहिजे. द्या की 1000 रुपये देतो की आता नाही परत नाही आता कर ऍडजस्ट. जाऊन द्या वाढदिवस आहे लागत असता तुझा हो का. तुम्हाला सुकाट बोंबील नसेल काय वाटा मारणार रे. वडापाव आहे ते वडापाव देईन मग मी बी लय हो दिवस नाही मग मला नाही वडापाव लय दिवस झाला मी पण खाल्लेला वशाला का. आमची गरिबी जळती या तर नाही जमत हो का. तुम्हाला पुढाली माणसं येतात तुम्हाला हो का काय असलं करा घ्यावं जाऊन द्या झालं गेलं. जीवाच्या जीवला दोस्त नका आपल्या दोघांच्या जीव. हा बाबू आणलं जावं गप्पा जाऊन मला. आमर का तुझा वाढदिवस मी लागा 2 दिवस झालं बघतोय ना तुला द्यायचं ना मला सांग बरं. मला द्यायचं ना बिस्किट खायचं आधी खावा नाही सुकाट बोंबील आहे ती खायचं खावा जावं बरं चल. तुझं सुकाट बी राहू दे मोबाईल राहू दे आम्ही तुला काय सरप्राईज देतो आमच्या पद्धतीने काय करायचं असं देतो आयुष्यात. खरंच म्हणलं पाहिजे दोस्त भेटला काय आणलं गिफ्ट आमचं काय पण बघतो गिफ्ट असं देणार जाऊ दे आमचं काय जायचं खर्च व्हायचं तेवढा होतो दोस्तासाठी आम्ही तुझ्यासारखं नाही असं म्हणणार. कुठे गिफ्ट कुठे आहे ना सांगा. देगीच हा ना हा ना घेऊन जाऊ घेऊन मन बारीक असलं ना गावात जाऊ आमचं मन लय मोठं घेऊन ये घेऊन ये. आमचं मन लय मोठं हे काय बघ नानाच असतं काय तो ह्याला कसं चालू नाही गिफ्ट मला आणायचं. मला का आयुष्यात कोणी गिफ्ट आणलं नाही आजपर्यंत. हे बघ अण्णा का आणायचा. चला करा आपला अभ्यास. मामा आणि पडून बघ काय आणलं पिंडीत एवढं मोठं दोस्ता लय मोठं गिफ्ट आणलंय. अरे वा आयुष्यभर लक्षात राहशील. या मग चिकन अन्नाचं पण मन तुला जावतो किती मोठं आहे ते नीट धर
आला काय एवढं मोला मागाचं आणलं पडल्यावर काय राहिलं रे आपले काय नेमकं? ए यार गिफ्ट आणलंय अमर तुझ्यासाठी काय आणलं सांग? आमरवर लय जीव अरे, मोठा बाबरा धन्यवाद. मोठा सीट आहे वाढदिवस म्हणजे मोठा शेट. आला काय आमचं काय काय माहिती त्यांनी बोला आणलं की बोला की आता तुमच्यासाठी आणले मला तुमच्या हातूनच होत्या एवढं मोठं गिफ्टचं उद्घाटन आहे ना? दमाने काढा बरोबर. पडू दे तिकडे प्रधान काय नेमकं अहो बघा तुम्ही बरोबर काय असं अरे असं गिफ्ट आहे काय लो, काय औषधी विसरणार नाही काय? मामा औषधी विसरणार आमटी का काय? कुणी आतापर्यंत दिलं सुद्धा नाही. हे मोठं म्हणे तुमच्या रजू आहे, तुमच्या रजू आहे. अरे तू नको देऊ पार्टी आमचं गिफ्ट डब्यावर आमर नाव अमर नाव आहे. अरे नाव सुद्धा अमर आहे ह्याच्या रोप आहे ना? इंग्लिश मध्ये नाव आहे अमर हा. पोरांना काय आणलं यार अरे बघ तू काय आहे ती काहीतरी आणलंय त्यांनी. हा विषय विसरणार नाही बबरू अण्णा म्हणजे काय बबरू अण्णा नावच बबरू अण्णा आहे मोकळा डबा ठेवायचा डबा ठेवले लय भारी तुला सांगतो तुला कोणी दिलं नसन एवढं भारी लय मजा आहे तुझी लागा आज अहो, वाजता. दारा सोडल्यापर्यंत सुधारला माणूस हे. आमच्यासारखे दोस्त दारा सोडल्यापासून सुधारला माणूस. अरे आपल्यासारखं दोस्त भेटल्याचं नशीब नाही, नाही. कोण देत एवढं भारी राहू अगं, आहे, आहे. पॅकिंग तर बघा किती दुकानदारांनी मग किती महागा जातो व्याजाने पैसे काढले पण आता तुमचं काही आणलं नाही. पैसे जाऊ दे म्हणलं काय घ्यायचे तुम्ही पण गिफ्ट आम्हाला हेच पाहिजे म्हणलं हो अरे गिफ्ट आज आमरची मजा तो पॅकिंग होय, बरोबर आहे ना. कंपनीची पॅकिंग बघा हे. हो कंपनीची पॅकिंग जोड दिसतोय राव नीटमध्ये बाबा नाजूक आहे आदोळ नका लय जोरात फुटन किती पॅकिंग आहे गिफ्ट किती भारी असं मोबाईल पेपर आहे का बघ ए, यार काय ते बघ नुसतं आयुष्यात विसरणार माझं हो म्हणलं जाऊ द्या आमर आपला जवळचा मित्र आहे अरे मी म्हणलं बबरू खोटं बोलतो का नाही, नको? आणले आणले हो दुकानदार म्हणला तेवढं पैसे आपण रुपये तर कमी गेला का ए चल दर म्हणलं 9,000 रुपये वस्तू येते का चोऱ्या फिऱ्या करून आणले का? ए 9,000 रुपये दिले, मला माहिती आहे गोळ्या कसे घरी नव्हे आम्ही 9,000 रुपये रोख दिले हा, मामाला माहिती आहे. रोख पैसे दिले 9,900 दिले वाढदिवसाचं गिफ्ट म्हणजे आपण आयुष्यभर विसरणार नाही वा असं गिफ्ट तुला दिले मजा यायला का किती पॅकिंग घातल्यात रो कंपनीने अला का अला का कसला कलर आहे लाल बंद Colour कलर आहे आहे. लागा नुसता आयला हा खोलला डोंगर निघला उंदीर हे आजकालचं गिफ्ट आला का ही गिफ्ट लागा झाडाचं फळ ही असलं की एक बी कोणी खाते पण फळ तुझं नशीब होय नाही आणले त्यांनी आवडीने घेतले 55 रुपये असू द्या तुम्ही आणलं आभार जाऊन दे तुम्ही आज तुमच्यामुळे आज एखादा शेतकरी खाना 50 रुपयात त्याला मिळलं बरं झालं माझा वाढदिवस सफल झाला आणा तिथलं चमचे मामा याला चमचे आणा अरे केक आणि ही केक तर कोणी बी नेहमी त्यांनाच चारा त्यांनी आणले म्हणलं हा तुम्हीच खावा अगोदर हा ना उद्या अमर चला. सामान हो कस काय वाटतंय एक नंबर. Happy birthday to you, अमर बबराणाचा विजय असो. अमर चालू द्या आज अमरचा वाढदिवस आहे कस काय दादा मला आहे नाही कंपनीचा ओरिजिनल पुढू काढा घ्या हो मामा पुढू काढा अरे काढा काढा हा थोडं जवळ आहे, थोडं जवळ आहे. हा किलर निघाला जवळ. पाहिजे अरे जेव्हा जेवलक दोस्त आहे माझा काढा हा. तुमचा बी काढू ओके हा ओके ओके बरोबर आहे का 4 फोटो काढले हो. ओके 5वा बी काढला आला का वाढदिवस म्हणजे आज लय मोठा दिवस आहे दोस्ताचा दोस्ताचं जसं मन मोठं तसं गिफ्ट पण मोठं चौथी मामा. नव्हतं मस्त मामा. आमच्या नका फोटो काढू कोणी नुसतं आम्हाला हेच करा मी कसं म्हणलं मी चाललो केक आणायचं आपल्या शेतकऱ्याचा केक खरा हीच आहे केक आणा चालवतो पण मी म्हणलं केक कोणी घेतोय एक शेतकरी बसला होता उन्हात तानात असा कलिंगड घेऊन मी म्हणलं अरे हे बिचारा उन्हात तानात बसलाय कलिंगड घेऊन शेतकरी माणूस आहे हा. त्याच्या चेहरा पहिला चेहरा एवढा वाईट त्याचा दुःखी चेहरा होता की असं वाटलं होय मग केक नेण्यापेक्षा आपण कलिंगडच देऊ आपण अमरला. मला पहिल्यांदा टेन्शन आलं होतं, पण हे निघल्या माझं सगळं टेन्शन निघून गेलं हा, चांगलं आहे चला म्हणलं. मग, चला नाही जाऊ की गडबड कशाला आता आता मला अभ्यास करतो तुम्ही चौकात भेटू आता आमचं बशीर पाय पाय आम्ही आमचं काम केलं. बशीर पाय पाय मामा, की हो. तुला कळतं का नाही ही- आम्ही आता आमचं काम केलं गिफ्ट आणली ही केलं 500 पॅकिंग आहे आता तू आम्हाला काय पार्टी बिर्टी देणार संध्याकाळी नाही? संध्याकाळी देवळा पुढे संध्याकाळी आम्ही देवळा पुढे वाट बघतो 100% 5 वाजता येऊन बसतो देवळा पुढे मामा
तुम्ही 5 लवकर उरकायचं हो, वाट बघा आमर आमच्या देवळा पुढे वाट बघा आम्ही बसतो 5 वाजता वाट बघत हा, बघा. मस्त बेत कर बघा हो 100%. हा? रगील बेत झाला पाहिजे हो, चल. हा. मग गिफ्ट मस्त आहे का नाही एक नंबर. लय दिवाळी आपला तुझ्या. पोटाला शेण लावून या हा, नाही नाही, हा. ए, नाही नाही चेष्टा करणं नाही, काय चेष्टा नाही. ये, ये. बेत करा. मस्त, मस्त. भारी आनंदार सोडल्यापासून सुधारले अण्णा आता. हा हा, चालतंय चल. चालतंय बाकी चला मामा आज मस्त बेत करू त्याला एक नंबर एक नंबर. अरे हे डोकं कसं काय बुकरानाचं मामा चाललं आज जाऊन द्या का शेतकऱ्याचा आज तुम्हाला मस्त झाला वाढदिवस. जीजी आमर दिसला का इकडे इकडे काय भाऊ कुठे गेला पण ठोक आहे कुठं गेलाय का गेलं येड म्हणून काय माहिती त्याला अगं नाही म्हणत पण आता कळतो का आज त्याचा वाढदिवस आहे तरी ती जाग्यावर नाही अगं हुडकून गाडा गेला आता काय हुडकायला काय बारीक बिरीक काय माहिती नाही बारीक नाही पण माझ्या जीवाला बारीक अगं अवघड आहे काय तुझ्या नाता काय जा मग तू आधार पाला जा घरी आम्ही हुडकतो त्याला फोन लावून बघतो त्याला लाव फोन लावा त्याला लावतो थांब ती एक काय बंद जातो कोणाला इथे केक आणलाय का हाय का बघ नाही केलं का काय? त्याला काय नेमकं त्याला आखरीचा भाग नाही रोज चित्ता राहते हॅलो अरे कुठे आहे रे तिकडेच हेल कुठ तरी येशील कुत्री मारीत कुणाची तरी इथं का आमचा किती जीव आहे तुझ्या काय कळतं का तुला केक बिक आणला तुझा वाढदिवस करायचा आहे म्हणला ना अरे काय सकाळनं काय 10 वाजे निवड दाखवत बसा लवकर मग लवकर ये पटकीनं सांगतो तुला मी तिथं मी एकतर गाडी वाढीने आणली तुला काय रे हा ये लवकर अरे डोल्या तुला अक्कल आहे का जरा आ, त्याचा वाढदिवस आहे त्याला नीट बोलाव घालू का दगड तुझ्या डोक्यात तू नको राहत मी त्याचा दिवस घालीन नाही तर काय करायचं करीन तुला भाडं पाहिजे ना भाडं 20 रुपयाचं पेट्रोल टाकले आणि गावभर हिंडवले 100 रुपये भाडे देतो काय परवडायचं मला काय टाकतो तुला 1000 म्हणजे कर माझा कर जाऊन कोशा फार बर बर बाबा तुझं खरं आणि मग चल घे गाडी तिथे, चल येड्यान करू नको तुला तुझ्या आमरेकडे ह्याचं पुन्हा तुझ्या लक्षात वाढदिवस आहे म्हणलं वाढदिवस आहे पण मग ती मला टाकतोय फिकतो कोण असतो काय नाही केक आणला असेल काय पार्टी पिरिटी आहे का नाही मग पार्टी आता मला कापण खावा चला वर्षात एकदा बर्थडे येतो त्याला तर तुला कापान खावा बरं ए, तिकडे मिटून जा काय म्हणतो वर्षात एकदा बर्थडे येतो परत म्हणतो मला कापान खावा पार्टी रुपया बी नाही लागा पार्टीत बघू लागा इथं तरी त्याला सांगते कारण हाय नियोजन लागा देतो म्हटलं इथून पण तुम्हाला जवळ नाही लागा काय तेरला का तुम्ही आणलं गिफ्ट बिफ्ट एक जण आलाय फुकट पार्टी गिफ्ट आहे तुझ्यासाठी एवढे मोठे तुम्ही गिफ्ट आलं ते चॉकलेट तरी आणायचं ना मग आमचं टपसळून काय आणलं असं टपसळून काय तरी दलित रे ह्या जाऊ का ये इकडं नालाय नालाय का अरे काय सारं काव नका पालता घातलाय तुम्ही चोरून आणले काय दोघांनी गाडी गाडी चोर वाटलं तुला आम्ही त्याने तिथचं पैसे माझा अरे भाड्याने आणली गाडी भाड्याने आणले त्याने तिथचं पैसे माझं किती दिवस चालतील मग कावा दिले नाही तुझे पैसे तुझं गीतचं राहू दे अर्ध पैसे लागा केकला घाललं तुझ्या आम्ही अरे हे नेला का फुल पोशाख केला मला त्याला विचार करलं का पूर्ण पोषण काय फुल पोशाख केला त्याला काय केक आणला लागा जीवाचा आमच्या तुझ्याकडे कशाच पोषण केला त्यांनी वाढदिवसा दिवशी अरे तुला पोषण मग काय इथं माणसाला का मी तरी पोशाख करीत नाही तर लग्नाला करीत नाही तर तुलाच बरं वाटतं केला ना अरे वाढदिवसाला करतात मेल्या असतो बघ की ए, तू इकडे ये इकडे. बेकारला तुम्ही बरं करताय बरं बघ ना त्याने ते काय केलं माहिती का त्याने काय होय, शिवाजी तुम्ही लागा बेकारला मात्र बरीच साथ देताय बरं अरे बिकारण्याला काय साथ आहे चांगलं आज तरी गोड बोलायला का असं मित्र आहे आपला. या, या, या. हा, करा. आता लागा. या इकडे ये. ये, गौरव. अरे, केक काढा, केक काढा. होय ती पैसे देत नाही केकचं अरे सकाळी यायची माणसं माझ्याकडे म्हणजे आम्ही काय चोराय गेलो असं वाटलं काय तुला तुमचं विश्वास नाही बघ मला. काय तरी मग काय का नाही निवळ मग करी उरक लवकर कापायचं का हा. ए, बरं. डिस्नेट करायचं की हा, चल
अरे अरे पाडला का? आलेला काम सोडत असतात होय. अरे वाढदिवस म्हणजे. अरे वा. थांबा, काला बघ. तुम्हाला केक खायचा केक खायचा आपण तर मॅच चालू आहे आमची. अरे केक बघू थांबा फोन वर कट वाटते हायच काय या इकडे केक करा केक करा हॅपी बर्थडे अमर. अरे तोंडाला नको लाव. चुकलं लागत होतं. थोडं लावून तुम्ही नका पोरांना निवड तुम्हीच अरे birthday ला का? अरे बर्थडे मग काय एक दिवसाने अरे करायला बर्थडे लागला. खायची वस्तू तोंडाला असते का? तिला का अरे पण birthday ला का? खायची अरे काय birthday तुला असला काय एवढं म्हणून. मोठा झाला ना खाऊन अरे अरे काय काय चालू आहे? ही पोरं का सगळी खायसाठी जमले हीच लागा तुम्हाला कळत नाही लवकर. कालवा करा राहून दे वाढदिवस बाजूला. काय अरे पण birthday ला का? आयला तुम्हाला काहीच कळत नाही. अन्न वाया नसू नका घालू नका. दे बाबा चालू. ए खाऊ रे केक खाऊ आता. बरोबर आहे खावा खावा. ए पोरांनो घ्या चला. नाही नाही ना आता नसतो नका हो सगळ्याला सगळं द्या. सगळ्याला द्या सगळ्याला मिळलं पाहिजे. उचला चला. ए खाकीला का हा पूर्ण काय होत नाही. ए खा रे पोरांनो केक खा. ए खावा खावा वाटायला तिथं आमचं दिवड्या पुढे गेला हॅपी बर्थडे अमर. थँक्यू. आणि डिशचे पैसे द्या होय? आमचं. आता सगळ्याला फोन केला होता काय त्या अरे कोणच आलं नाही ते. पण गेलं कुठे काय मला अरे अमर चल केला का हॅपी बर्थडे. ए बाबा मी आज काम किम काय करणार नाही. वाढदिवस आहे मला दुसरं आज ती काम. दिवड्या शेकल्या गेली कुठे काय पण बघायची तर मला माहिती होतं तेव्हा सकाळ जर मीच कामात आहे. अरे माझं भाडं देखील का? अरे हमारी केक खा केक खा केक नको मला भाडं पाहिजे. तुला देतो भाडं सकाळ चला उद्या देण लागा तेव्हा आधी खाऊ देतो घ्या. अरे लिंक लागा काय पळू बिळू चाललाय होय ती. भाडं देणार तुझं मी ए मी काय बोलू नाही का भाडं निलेशला बोलवर. तो निलेश आला. ए निलेश इकडे ये. आला नाही अरे काय दोस्ताला का? काय लागा माणूस आहे एवढा उशीर असते. थँक्यू. अरे लागा किती लागा टापसळ्यानं भारी काम केलेलं का? तू का यायचा होता? काय नाही लेसला का कुठं जा नेमका काय कळत ना तुझं बघ की. अरे काय काम असतं का? कुठं जायचं? अमर कमी खा डिश नीट करायला आपल्या जायचं बास की तुला. आता अरे अमर लागा ते मॅच चालली लागा चल केला का? उपवास आहे उपास आहे का? आज उपवास आहे. ए आरती देवाला हे जाऊन द्या. चल जेवायला केले. केले हा केले. काय जेवायचं? काय काय जेवायला काय काय तिथं आल्या तुला सांगणार नाही. चला तिथे. अरे अमर जेवण नक्की डिश नीट करायचं बरं कर. ए भाऊ, तुला पाय पडू का? राहून दे लागा. एक दिवस राहून दे की जरा. चला चला जेवायचं तुझ्या बापाला म्हणत उधार द्या 500 रुपये झालेली. पुन्हा ये. चला 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 चला. अरे उधार देतो केला का? काय पळू बिळून चाललं होय. केक केक केक. कोण आहे तू? मी कोण? अरे स्वतःची ओळख विसरला काय? मी तुझं हृदय हृदय हृदय. आणि मला इतके दिवस कसं काय दिसलं नाही? हा आणि काय काम करलं तू? अरे तू प्रेमात पडलाय प्रेमात. तू जगाला नको काय म्हणू पण मला सगळं कळतं ना ह्या गोष्टीतलं. आणि मी आणि पूजेच्या प्रेमात याडफीर लागले काय तुला? तुझं डोकं फी काय का जागेवर? आणि मला कळत नाही का मी प्रेमात पडलेलो? तू काय कर जरा तू डोक्याची जरा शांती करू नये कुठतरी मग तुला कळन ह्याचं येड सका मी. अरे तू किती वेळा नाही म्हण रे. तू पूजेच्या प्रेमात पडलाय म्हणजे पडलाय. अरे तुला ती गोष्ट नसन कळली पण मला कळतंय ना. माझा जीव असा वर खाली होतोय. आणि लक्षात ठेव तुझा जीव किती तडपड करतोय ना की माझ्यापेक्षा कुणालाच माहित नाही. नको विचार करू. माझं ना हृदयापेक्षा माझं डोकं जास्त चालतं. डोकं हृदयाला आपण किंमतच देत नाही. चिर किंमत आहे आपल्यापाशी. आणि कर्माचा विषय सोडून देऊय. अरे पूजा गेल्यामुळे मला करमत नाही की मला मित्र वाढदिवसाला तेवढ्या आला नाही म्हणून करमत नाही. तू काय तर माझ्या डोक्यात घालून देतोय रे. मी काय करू नाही तर मला प्रेम करू नाही तर काय करू पण तो असला शहाणपणा शिकवत नाही मला. तुला माहिती का नाही तुझी पूजेची लहानपणापासून मैत्री का नाही? तुम्ही भांडणं करता का नाही? अरे मग भांडणातच प्रेम असतं. होय. आणि माझी तिची मैत्री आहे लहानपणापासून मैत्री. आणि मैत्री म्हणजे प्रेम का? अरे प्रेम कुठं मैत्री कसली का? काय तुला कळतंय का नाही तेव्हा? अरे कुणाचं बघ राधाचं कृष्णाची भांडणं होती का नव्हती? आणि त्यांचं प्रेम झालं का नाही सांग बरं? तर तुझं बी पूजेवर प्रेम आहे. गेली येऊन माझ्याकडून तू. आणि कृष्णाची राधाची भांडणं. अरे कृष्ण कुठं मी कुठं? इथं लोणी मला आयुष्यात बघायला भेटलं नाही. ज्याची कोणी एवढं लोणी खायला भेटलं आणि मला चांगलं तू कृष्ण कराय. तुला वाटतंय का नाही तुझं पूजेवर प्रेम नाही? तर चल आपण एक परीक्षा घेऊ.
ए, कसली परीक्षा? तू काय माझं गुरुजी बिरजी होऊन आला काय माझी परीक्षा घ्यायला? तू डोळं झाकायचं आणि डोळं झाकल्यानंतर तुझं जे पहिल्यांदा कोण दिसेल ना ते ओळखायचं. जर नाही पूजा दिसली तर तुला मी तोंडात जाणार नाही पुन्हा आयुष्यात कधी. हा बघ करून आणि जाग डोळं तू. चल जाग 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 जाग. चालतंय, मला मान्य आहे तुझी कुठली परीक्षा द्यायची ना ती मी परीक्षा देतो, पण मी लक्षात घे, मी तू डोळं झाकतो सगळं करतो पण तो हलायचं नाही. तुझं थोबडच फोडणार आणि मला 100% माहिती मला पूजा दिसणार नाही काय दिसणार नाही. चल ठरलं आपलं. चल तू फक्त थांबच. हा मी बघतो डोळं झाकून. कुठे गेलो? खरंच मी प्रेमात पडलो काय? 100% अमर तुझा विकेट पडलाय बरं का. तुझं काय खरं नाही, तू 100% पूजेच्या प्रेमात पडला. चल उठा आता तुझं. काय रे अरे कुठं होता दिवसभर? मस्तात गेलो तिकडं. गोड बोलायचं असलं जाऊ. काय रे तुझं सारखं जात माग माणसाच्या काहीतरी असतो. बसलंय माणूस. आज तुला गुड न्यूज द्यायची. सांग अरे तुझे चांगलं लागले मग. ए गप अरे आयुष्य पोत दलिंदर, माझं अंतर्मन सांगतोय मला. तुझा अंतर मनात होती पेट तिकडे. तुला आज खोटं सांगत नाही, मला ते स्वप्न बी तुझंच पडतोय. तू गपला काय माझं, तू माझं डोकं जा कोणा माहिती. जळ तुला खरं सांगतो. अरे आयुष्य पोत मी जिची शपथ होतो. अरे मला स्वप्न अरे कडो, तुला मागायची काय सांगितलं माहिती का? तुझ्या कितीतरी बऱ्या तरी प्रयत्न केला ते करण्याचा. तेव्हा काय कुठे गेलता वय? पण नाही मला आता जाणीव झाली ती गावाला गेलं मला. आता जाण्यासाठी का? जाणीव झाली हो. तेव्हा बारीक होता पण की असा एवढा त्या पिल्लू. दिवशी हे करून लाज वाटते का तुला? दमन कोणतरी ऐकत. आणि मग तुला कसं कळत नाही एवढं? ऐक की हा. काय म्हणते माहिती का? हा, तुझ्या पाहुणे तिला फोन लावायचा. मी लावतो फोन आणि खातो मार. माझ्या ह्याच्यावर लावतो की. अरे तिने वाढदिवसाला मला फोन केलता. लावा तुझं बघ. लावायचा. हो दे रे, काय. लाव का फोन? तुझा नंबर आहे बरं का. तिने मला वाढदिवसाला फोन केलता. बरं बघतो आता ती. स्पीकर. बघतो. हॅलो पाहुणं कुठं फोन लागला हो? गारगावला का? ते पूजा आहे का? पूजा 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 आहे. अहो नाही पुजारी बोलतोय म्हणलं मी. अहो आम्ही आहे इकडे ते करमालचे आम्ही. हा अहो म्हटलं ती आमचं वधूवर सूचक मेळाव्यात कामाला आहे मी. हा मग तुमच्या पोराला पोरगी बघायची काय? होय मग तुम्हाला पत्ता लिहायला पत्ता देतो. मग पत्ता लिहायला येता का तुम्ही? पाहुण्याची पोरगी पूजा का? होय बर 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 बर. मग मी काय करतो बघ थोड्या वेळाने मग फोन करू का? सगळी चांगली आहेत ना तुमची पाहुणं रावलं सगळी? बर 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 बघतो पोरगी. हा चालतं ठेवू का मग? अरे येड भोकाच्या ती पूजा नवघाला पिसळलं ती पाहुणा. कळलं असतं आपण फोन केला म्हणून. त्यामुळे लावू नका आधी. जामती पण तिचा फोन आलता म्हणून. मग आता काय काय माझ्या डोक्याची आयडिया आहे. सांग बोल की. मला पैशाची लई गरज आहे. तू पैसे द्याय नाही माझं. अरे लागा जिजीला त्या दिवशी दवाखान्यात नेले पैसे रुपये पण आता किती दिवस मला काय मला बी आहे का नाही थोडं? मला माहिती तुझं 30,000 लागा देतो लागा. मग मला अडचण आहे का पैशाची? नाहीत लागा माझ्याकडे भाऊ. तू बरं मग तू काय करायचं माहिती मला आजची मदत करायची. कसली मदत? करणार का? वाईट असल्या मदत करणार नाही बरं का मी. वाईट असतं का? वाईट ना मग चल तुझं कसली मदत करतो. गाडी सांगतो रानात जायचं. रानात शेतात काय म्हणलाय रानात या पैसे. कशाचे पैसे? तुला काय करायचं मी माझ्या डोक्याने काढतो. चालतंय चालतंय. तुला काय की नाही? आम्ही येतो मदत करतो बरं का. तुझं तुला सांगायला नाही बरं का. मी नाही सांगत पुन्हा काय. चल चल. बरं ऐक की. हां पण तिथल्या माणसाला काय तू सांगू का? मी नाही काय बोलत. चल नाहीतर मग मी आताच मला ते करायला. नाही बाबा नाही. चल चल. ए तुला मी सांगतो आता शिकतो. नाही सांगत. तुला गोळ घाल नको काय. नाही गोळ नाही गेलं. चल.
अविनाश काय करतोय? काय करतो दिसत नाही काय तुला काय करतो आलतो एका डोळ्याने याला आमच्या जनावराला नाही थोडंच काटवाळ आहे. अरे जाईन तिथं कसं तुझं काय कुणाच्याच कडबा मागतील कुणाचं काय मागतील अरे काय तू कशी काय काय कुणाचं विकास काय मध्ये भिकार ही चल की जायचं का नाही पाठवून कुठं चाललाय तिथं काय तुझं अरे त्या मावशीच्या पोरीत लगेच जमवायचं म्हणा आम्हाला मावशीच्या पोरीच कुठे जमवायची जमवायचं तिकडे पारेवाडीला बारवाडीला का आणि ही तर मी किती दिवस झाले सांगतो बघ माझ्या मेवण्याला पोरगी बघ माझी मेवण्याला काय करायचं कुठं बांधा ढकलून त्याच्या मावस बहिणीपेक्षा त्याला लय बरं म्हणलंय मी की अरे तिकडे जावंच लागेल का आम्हाला अर्जंट करा तू एक मग आता काय करायचं चल तू नाही बघला का काय ते किती बरं म्हणलंय लागा तुला आता बघ तुझ्याच मावस बहिणीच ती म्हणजे निवड दावा काय ते निवड दावा येईल की पण आता सुरुवात करायला थोडं देऊ आता कसं आहे लय खर्च येतो वाढ लय लागणार देऊ का तू काय तुम्हाला वाटतंय 500 रुपयाला बिस्किटचा पुढे येतोय का 500 रुपयाला मस्त येतं बिस्किट पुडा सगळं येतंय अविनाशराव अविनाशराव अहो एक जण कोणतरी पैसे करणार मी का ट्रक खाली जाऊन तुझ्या माझ दुसरं सांगतोय मित्र दे का मग माझ्या येऊन मला म्हणतो का तसा तुला नाही मला दुसरा माझा मित्र आमचं काल विषय चालता मग गप बस तू जरा तुला कर जा घे काय घ्यायचं 500 पाहुणेराव कसं बरोबर सांगा बरं 500ला 400ला काय येतंय राव आता कसली महागाई झाली पेट्रोल पुरतं 500 500 काय येतंय राव इथं नको 500 पेट्रोल अजून 500 10,000 द्या विकत घ्या पुरी पेट्रोल पुरतं राहू दे एवढं बाबा परत जमल्यावर बघू जम यार तू बेकार गप केला का तू जाईन तिथं कसं असं असतं जाऊन दे घ्या अजून 1,000 2,000 आधी 500 जायचं 500 नाही एवढ्यात नाही बघा बागन की नाही लांब जायचंय राव तिकडं सुरुवातीलाच एवढं द्या नाही. 1,000 द्या त्याच्या अहो ह्या तुम्हाला कसं आहे माहिती चेक देऊ आतला चेक असतं वय राव आमचं कुठे खायचं आहे की चेक नका राव तसलं काय बी देऊ नका उगाच. तुम्ही लागा ऐका तरी की हो काय करा त्याच्या त्या मैताल सामान कमी पडेल द्या अजून 500,000 अरे बघ की तू जाल कडू चल बघतो पाहुणं तुम्ही नका काळजी बघ करू बघ बघ नक्की बघा हो अहो 100% राव बघतो राव विश्वास नक्की ठेवा. नक्की बघ वाट बघा येड्यानं कारण करा उगाच. वाट बघा वाट थांबा ती आपलं खरं नवरा बघा चल काय मावशी काय तोडती बाबा सांगा अरे मावशीचं बरं आहे बाबा होय होय घरी गेलं की सुनाला ताप वा रानात म्हाताऱ्याला ताप होय 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 पाणी लावायला आलो होय 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 संध्याकाळी घरी गेलं की लेकाला ताप वा. तुझं तर अवघडच आहे होय वा काय करतो आता करावं लागतो बाबा भाकरी पुरतं तरी काम करा होय होय ए, करतो बघ की. त्याचं ती म्हातारीचं. लोकांच्या कशा करायला मी बघतो. बघतोय हा वा. अवघड आहे राव तुझं एक. होय बाई. ए बेड्या कशाची अरे. तू मी हाव दिला का? तो घे काय? म्हाताऱ्याला त्याला नाही वाढलं सांगायच्या ह्या दलिंद्राला हे म्हणत नाही. तू येतो या जाऊ दे बेबी नीट थोडे. बाबा पोरांनो हे शेगा उचला उचली करताय हॅलो अय ढसपळ्या अगं मावशे 2 पुरी ते अय ढसपळ्या इकडे हा अय ढसपळ्या अगे तू नको काळजी करू मावस बहिणी लग्न जमवून ठेवली. आता काय ती माझा एक भाऊ राहिला लागा यार तू गप्पा का मला बोलू दे की फोनवर माझा एक भाऊ राहिला लग्नाचा हा बर बर चालते चालते हा हा नक्की काय काळजी करू अरे काय म्हणतोय मी तुला काय झालं अरे माझा एक भाऊ आहे लग्नाचा तुला काय अरे वस्तू मुला म्हणतोय? काय काळजी करू ते? कवा लादी लावतो काय नको सकाळी तर काय म्हणतोय काय ए, निवत ठेवू सांगता अरे सगळं देऊ पण आधी जमीन तरी आपलं मग नाही ते सोय नाही अरे खर्च काय? पाणी आपल्याला लागतोय राव गाडी आहे पेट्रोल आहे नाही, देऊ की. द्या निवत मग आधी दिली सोय 10-5 रुपये असलं तर काय द्या. हे असले दिवस पडलेत राव काय घे ठीक आहे आम्ही पाप काळ हात करू का तुझ्यामुळे बरं तुमचं नक्की बघतो काय काळजी करणार कवाची बघताय बघतो राव काय असं टेन्शन काय कसं काय टेन्शन तुम्ही नको नादी लावताय तू हा? आमचं जरा बरं बरं आमऱ्या ये मग हो, येतो. काय अहो हा कशाला टपल्या नाद लागताय बर ती त्याला मावस बहिणी एक बी नाही हा 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 आणि ती काय करतोय सगळ्या गावाकडून पैसे गोळा करतोय बर ती लग्न पुरी- सगळं पुरी का दाखवित नाही पुरीच नाही ते मावस बहिणीच नाही का पाहतोय ती अशाच मी खुनवतोय तुम्हाला मागा तर तुम्ही बघा ना आता माझ्याकडे जमवायचंय आम्हाला आता उंची कसं आहे मी तात्याच्या घरी जायचो या हा
ती ऐकल का कुठं तात्याच्या घरी जायचंय तिथे तुम्हाला फोन करतो मी ते अविनाश राव आहे ना त्यांना सांगायचं तुम्ही आता गपचीप बरं तात्याच्या घरी या जागेवर पकडू आपण हा तू फोन केला व्या अविनाश त्यांना सांगायचा तो तात्याच्या घरी येतो. लगेच येतो लगेच. राम राम अण्णा. राम राम. ए अण्णाच पाय पडे ए जरा खाली वाकून पड की पाया अरे मला काय येतं का डिरीला कमी बरं, जाऊ द्या काय विषय मग काय अण्णा आलोय राव मला गाठ घ्यावा अण्णाची माझं काय ना काम ह्याचं काम आहे हे काय माहिती तुझं ए, सांग केला का तुझं आता काहीतरी मला म्हणते नसत्यात काय म्हणतो आपल्याच माणूस आहेत अहो त्याच्या मावस बहिणीचं लग्न जमवायचंय बरं पोरगा आहे आपला ते. ए यार मावस बहिणीच्या पुरीच रे तसं सांग की मला काय कळतंय तो मग तुला काय मागायचं नाही काय तुमचं पोर काय का हा वय किती आहे वय 40 वर्ष झाली 40 म्हणलं उठा ए! अरे रत्न पुरीचं वय किती आहे? पुरीचं 25 वर्ष वय आहे फक्त हा, ए, मग माझ्या मावस बहिणीची पुरगी द्यायची का तुझी द्यायची का आयला काय मग आतलं मग ह्यांना 40 वर्ष का अरे म्हातारं? मग असू दे की 40 आता ती पोरांची वय होत गेले तुझं लग्नामुळे अहो शिक्षणामुळे वय होत शिक्षण काय मग काय तुम्ही काय अहो नोकरी पाणी शिक्षण कशासाठी केलं पाहिजे ना तेवढं द्या बाबा म्हातारे माणसं दे माझ्या काय बापा जायचं अरे तू गप कॅमेऱ्या तुला काय तकलीफ होती का सुपारी फोडायची का थोडं की थांब की जरा एवढं दम निघत नाही का आधी माणूस बोलतोय हा, बोला 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 आमचं काय नाही. बोला काय म्हणणं तुमचं मग विचार की आणि काय काय का नाही विचारत नाही काय नाही विचारायचं तुझं विचार की बरं ती म्हणजे जमीन फिमीन किती काय हो, सांगा की जमीन सांगा ही जमीन सांगा. 40 एकर आहे लय जमीन आहे मग पुष्कळ होय हा? हा तात्या तुम्ही गप्पा मारता का हो? वय बी 40 जमीन बी 40 आयला काय तरी 40 उत्तरा जाऊ तुम्हाला आमरे आणि घरात बी माणसं 40च असते 40 नाही मग 3 माणसं आहेत हे असलेला बडबड एकटा पोरगा आहे एकटं देऊन टाक म्हणलं लगेच आयला पण होय पाहुणं बोला तुम्ही बोलताय ते मला पटतंय बरं का पण आमरे खर्च सरकारी का उतारा जाऊ तुम्हाला उतारा नको उतार आहे ना पण पाणी बिनी काय कसं आहे काय पाणी काय आता पाण्याचं जाळ होती निवदाचं सांग त्यांना अर्धम खा की निवड बी देते ती बोला काय तुमचं ठेवताचं निवदाचं सांगा आधी त्यांना ती काय करावं लागेल आम्हाला 10-5 दिवशिवाय नाही व्हायचं माझी मत कसं आपण अहो, आम्ही तुमचं लगेच 100% जमू बरं का अहो 10-5 काय 15 दिवस पण नीट सांगा ना मग 15तलं काय करा निमार दातात द्या निमार परत द्या ऐका की हा. इकतच घ्या की पाहुणे आहेत. आमरे. काय तुम्ही राव तात्या अहो काय बोलता तुम्ही राव तुम्ही कमिशन मागताय लगे 7,500 घेऊ हा कमिशन मागताय म्हणल्यावर काय करायचं हो का तुम्हाला लगीन जमवायचंय ना अहो तुम्ही व्यवस्थित सांगा अहो 100% तुमचं लगीन जमवतो बरं, किती जाईल तुम्हाला आता काय करा हो का आम्हाला 15,000 आम्ही मागतोय बरं हा, का बरं. मग आम्हाला 15चं काय करा 7 आता द्या आणि परत द्या तुमचं लगीन झालं 7 काय काय बोलता आमच्या राव? बरोबर आहे का नाही नाही नाही, काय बोलता राव तुम्ही 10 म्हणला ती पुन्हा 15 राहिला हो, ऐका की हो तात्या 35 एकर जमीन ना अहो आता कसली महागाई वाढली राव अहो अहो वाढू द्या महागाय पण इथं आमच्या वर्षी आली का महागाय हो, हा, बोला. ऐका. ही आहे काळा कोळसा हा. आणि ह्याची मावस बहीण बी असते. अरे अरे अरे, क्लास तर बोलायला लावलं का मी अरे, इथं? बाबा हे बघा मग तुम्ही नाही तर पुन्हा माझ्या माणसान मी काय मध्ये पडणार नाही बघा मी काय म्हणतोय काय करा हो का जरा मागं पुढं करू असू द्या थोडं घ्या समजून बरं आंबा? ऐका. मी लगून जाऊन येतो थांब केला का नाही नको मला ए, नको पाहुणे बघा तुमचं कसं आहे तुम्ही आता काय मी आलो 5 मिनिटात येतो. तुम्ही बोला ए, लवकर येशील ना पण तुम्ही सुपारी फोडून ठेवा येतो मी 5 मिनिटात सुपारी एक मिनिट दोघांनी पडतात का चालू आलो माघारी मी अण्णा काय करा हा बोला 15 राहू द्या जाऊ द्या मरू द्या मग काय करा 13 तरी द्या पण 13चं काय करा 7 आता द्या हा आणि राहिले 5 परत द्या चालतंय अविनाशराव बोला की काय झालंय अहो काय नाही चला तुम्ही तिकडं घरी का अहो ती तात्या आहे ना त्यांच्या तिथं टपसळ्या बघतो टपसळ्या सगळ्या गावाच्या माणसाला ती एकच नवरी धावतोय पैसे उकळतोय मग अशी मग काय येड्यात करायचा धंदा होतो येड्यात काढायचं म्हणतो तुम्हाला बघायला चाललो चला त्याच्याकडे दोघा तिघाला सांगून येतो तुम्ही जावा पुढे मी अजून एक जण सांगून येतो काय तर सगळं अवघड आहे हाय आमची नशिबाने आता तुमचे म्हणलं बघू जवळचे असल्यामुळे असू द्या आमच्या पोराचं वय झालं म्हणून आम्ही घेतो समजून मग तीच म्हणतो मी दुसरं काय नाही पण तुम्ही लय बोलतोस काय लय नाही हो का आता काय होते माहिती का त्याला पाणी खाणं पिणं हाटलं तर आम्हाला जेवावं लागतं जावं लागतं कुठं कुठं अहो, असू लय अवघड प्रश्न आहे द्या राव. समजून घ्या जरा थोडं मग त्यामुळेच म्हणतोय दुसरं काय नाही हा मिळत नाही तर घ्या जमून कस तरी काय झाली का फुटली आहे सुपारी दोघांना सुभाष बोलते का मला काय माहिती तू हाय त्याला जळ कवांग काय फुडची मी तू अहो अरे काय तुला काय बाजाराचा बैल आहे का सोपं वाटलं का हो मी नाही बा तुमच्या मध्ये मला काय घेणं नाही. तुम्हाला धरून करणार ए आहे आमऱ्या तुला काय एवढं काय सोपं वाटलं का काय काय गोष्टी सोपं म्हणजे हो का आपण काय ह्याच्या मध्ये फिदी नाही अहो, असं कसं ए, बोलता तुम्ही मला एक सांग का ह्याला माऊस बहिणी फिन कोणच नाही पाहुणं असू द्या काय मग ए आमऱ्या तुला माहिती का मला माहिती आहे मला 5 मावस बहिणी भोकाच्या गप काय बी कर नको तू अरे तुमचा मेळ आहे का कुठं पाच पाणी करा
अरे कुठं कुठं फसवाय निघाला रे हा पैसे कमिशन खातो काय हा तुम्हाला सांगतो हा कोणी केलं अख्या गावात सांगितलं की मावस बहीण तरी एक बी मावस बहीण नाही आणि सगळ्या कोण उठल्यापासून 500,000 गोळा करतोय ती. मग 1,000 रुपये कशा मागत होतो? मी अविनाशरावला खुनवत होतो तरी यांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा वाटायला पाहिजे लाजा. आपल्या पुरी देत आलो नोकरदाराला मुंबई पुण्याला आपलं हुडकायचं म्हणलं की शेतकऱ्याच्या पुरी होय. तुम्हाला कळायला पाहिजे राव. अहो, काय करायचं पोरावर विश्वास ठेवतो आम्ही. आणि अविनाशराव तुम्हाला मी खुनवत होतो राव. अशा असते माणसाला जमवायचंय. लग्न जमावा लग्न जमवायचंय नाही आशा होती त्याचं लग्न जमतं का सांगा बरं. त्याचं जमत नसलं तरी त्या मावस बहिणीत म्हणल्यावर वाटलं असते. अहो ह्याला एक मावस बहीण नाही 150 नवरे आम्ही बघितले त्यासाठी. त्यासाठी 150 बघितलं पण मावस बहिणी असतात ना माणसाला. आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा पुरी द्या राव. आपण शेतकऱ्यात पुरी दिली तर शेतकरी आपल्याला पुरी देतात. नाही खरं हे तुमचं सगळं खरं आहे, आज पण तुम्हाला सांगतोय उद्या लग्नाला जर पैसे कोण दिले ना माझं एवढं वाईट नाही. नाही बरोबर पैसे कोणाला द्यायचं नाही तर असं कसं म्हणता तुम्ही? मग द्या. आमच्या काय बापाचा तर बघितल्या बाई तुम्ही सांगा समजून काय म्हाताऱ्या माणसाला. पैसे दिले नाही पाहिजे पण काय करता लग्न जमाना म्हणले. हा मग द्यायचं का सांगा लोकांची घरं भरायची का? तुमच्यासारख्या माणसात तुम्ही आमच्यापेक्षा मोठं तुमचं बघून आणि चालायचं का? तुम्ही राव सांगा समजून. करायचं पोरं वयस का तयार? बरोबर आहे पण राव एका सहमतीने करा. आपल्या पाहुण्या रावड्यातल्या पुरी बघा चालतंय तसं करू मग आता काय कसं करा आणि असं कुणाला फसायचं नाही काय. नाही आता काय झालं? चला चला उठा आता पुन्हा असलं काय करणार. कुठे गेलाय कुठं बाहेर काय नीट करते सकाळ सकाळी काय नीट करते मुलगा कुठं नीट करते कोणा तू काय सकाळ सकाळ दुसरं एवढं काय नको आहे काय करायला आणि निवडाच काय भानगड आहे. असं गाव सारा मग ते निवाड 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 कसं निवड कसं निवड दाखवायचं कोणाचं पाहिजे. तसं निवड निवड काय नाही मग काय आणि तुला पैसा आहे तरी सांगितलं मला कोणतरी येऊन निवड आहे ना निवड जिजेला दाखवायचा पैसा येतो वही निवड दाखवायचा ह्याचं काय करायचं. जिजेला कोणाचं नाही कुणी काय म्हणत असतं तसलं निवड काय नाही का तिच्या कोणाचं काय करू नको तुला सासू नाही तुझी मग सांगितलं निवाड निवाड म्हणते कधी गरीब पोकाट झाला का हा जाते. माणसं बी का नाही एखादं दोन करून लगेच सांगतात कोणाला तरी काहीतरी राम राम पाहुणं कोण आहे तुम्ही? तिचं कोण आहे? ए कडू हे आपलं बघितलं निवाड कुठं जावायच्यात निवाडला काय येऊन टाका तुम्ही. न्यूजाचं आपल्याला माहिती ह्यालाच माहिती. अगं एक भिकार पोरग होतं हा आणि ती पैसेच गोळा करायला कुणाला 500 दिन लग्न जमवायचं. असं आहे होय. ही दिजेला येडा ही ए गपकी गपकी न खोटा बोलतो. काय मी काय खोटं बोलतोय तेव्हा? ही- ए, तिचे मी नाही खोटं भेटत असतं काय बोलू. ए बोल नको माझ्या आंबरला. ही आपलं अगं सोडून तिचे तुझ्या आम्हाला मी काय म्हणत नाही पण मी ही खोटं बोलतोय मी नाही बोलत खोटं निवडाचं कसं काढलंय. बघा सगळं गाव नेऊ. अगं ती गाव असतं कुणाची 10 दाखवून येतं तिचे म्हणत असतं कुणी काय बी अगं सगळं निवदा म्हणून चिडवतात गावात अख्खेत सगळं. कशामुळे चिडतात ते ह्याला आंबरला. हे जे आहे का आई होती का नाही तरी एक बी मावस बहीण नव्हती. कारण गावात सांगितलं की मला बहिणी जण सगळे पैसे लुटतोय हे तिचे नाही काय सगळं खोटं बोलतोय सगळं. आता मी कुणासारखं बोलू. आता हे तू माझ्यासारखं बोलू नको तुझा नातू म्हणून तुझ्यासारखं बोलू नको हा. पण ही खोटं बोलतोय मला माहिती आहे. निवडाचं काय काढलं. जिजे जिजे नाही का निवडत बिवडत काय ऐकू नको ज्याचं काय केलं शरीर त्यांनी काय केलं माहिती का सगळ्या गावातली माणसं हाणायला म्हणून टकलं करून टाकले लपतोय असं हे करतोय. काय कॉल केली आहे. अगं जिजे मी नाही काय खोड केलेली गोड म्हणजे लग्न जमवासाठी पैसे गोळा करत होता ती. असं आहे. हा. नाही जिजे नाही खोट गप्प बसतो उठ तर शांतपणा करू नको. त्याच्यामुळे मला नाव ठेवायला लागल्या की गावात मूर्ख कुठलं सगळं. ह्याचं तर लग्नच होत नसतं असं राहत असतो ही बैल. जाऊ भांडण टाका दोघं जण मी एका दिले नाही तसलं काय नाही तू तुझ्या माझा विश्वास आहे ना हा विश्वास पण त्याला काय म्हणू नको मला. काय नाही त्याला काय म्हणत नाही त्याचं काय म्हणायचं पुढचं गेला त्याला काय करतो तुझं त्याला काय म्हणू नको. मग आमची जी लेखाची सून बघ ना सून तू काय तुला आम्हाला लगीन करायचं. करायचं ना त्याला पण ए निवत देवा. मला वाटतं तिथे असं नाही का जोडीचं ए, आम्हाला जे मी जातो काही ए, जाऊ नको, थांब. अगं चकत आणायची आमच्या ए, असं का खोड्या करतो. अगं नाही तिच्या खोडे नाही काय करीत आता आम्ही ए, लाज वाटते का मित्र गपला का तुझी मला बघला तुझं काय माझा चेक गेला ना तुझा ह्याच्यामुळे दिजे आहे का चॅनल नको मला राहून दे. तुझा आता बारीक आहे, तुझं पोट आहे एवढं मोठं गाडी घेऊन तुला तेवढं चेक नको होय. तू गप, मला तुझ्यातलं दूध किती पिऊ मी. जे जायला तुझं बघ काम धंदा काय असेल तर हे जर नको लागला हिला शेण नाही त्याचं बघू आपण लागणार तुझा जातीची काय काळजी करू तुझी कुठली नवरे आणशील का. हा आणतो जरा करतोय ती. तू काय केस घेऊन मला सगळं करायचं आता तुझं मी सांगितलं जिजींना तुझं तू आधी होत होता की इथं मोठं. मी काय जिजेला काय आमंत्रण नाही दिलं तुझ्यासारखं
अरे दलिंदर मी सगळ्यात नाही करतो तू म्हणतो निवदाचं काय निवदाचं काय मी खाल्लं का तिजीला सकाळ सकाळी होता पण ती म्हणण्यात तुझा विषय निघला का नाही निवड ऐकत नाही लागा मागं. मंगारे कुठं झाला का तू तुझ्यामुळे अख्ख्या गावात तोंड ठेवायला जागा नाही मला सगळी नाव ठेवायला लागली कशाला ते जिजी जगत करून काय सांगत जिजीला बोलतो गलीतलं म्हणलं वाटतं गरीब म्हणली मग सगळी म्हणली दादा आहे का तुम्ही लग्न जमवणार का तुला अक्कल आहे का नाही, ते कुठं नाही गडी. नाही ती कुठं कुणाचं लग्नाचं नाव काढलं ना नाही कागद करून असं तर नका. मार तर मला सुद्धा लग्न करायला नाही एवढं माझं टॉर्चर करायला लागलं. नाही, तू असाच राह दहा पिढ्याला आणि मग तुझ्यामुळे दलिंदर झालं की आम्ही माणूस होतो मला वाटतं कलेक्टर आहे हा कलेक्टर आहे काय अरे इतकं सगळा कोण असतो हॅलो हा बर हा कोण कोण होतं बर 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 नाही तू कुणाला काय म्हणू नको माझं मी करतो तू शब्द बोला नाही कुणाला हा नाही त्यातलं काय पाऊल उचलू नको मी आहे नाही 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 कसं आहे माहिती का नाही त्यातलं पाऊल उचलू नको काय बी करू नको कुठं नव्हे नको तुला आहे ना मी भाव आहे तुला हा नको काळजी करू तू हा चल काय कोणाला बोलू नको घरच्यांना कोणाला काय बोलू नको हा हा चालतं येतो मग मी आता पप्प्याचं फोन कलेक्टरचे ए देवेंद्र तुला नाही तुला तुला असं बेकार धंदा सरत नाही मला नाही वेळ का बस ए, जिजे, जातो काय मी बी नाही नाही येई. माझ्या अंगावर घालतास का गाडी का अंगा कुठे जाऊ माझं मी चाललो होतो काय इकडून जाते का असं कोण कुठे चालली तू मी चालली दुकानाला चल ना तुला सोडतो नको जा तू तुझ्या घरी काय आई बहीण नाहीये का माझ्या घरी आहे बाई असं चल तुला गाव मी जाऊ तुमच्या दुकानावर झालो काय एडा बिडा झालास का येडा शहाणाच आहे मी असताना चल बस अक्कल कुठे गेलीये तुझी माझी अक्कल गांची एवढी चल बस तुला नेतो अरे एडा झालाय ए थांबा सोडतो तुला चल ना बसवतो आम्हाला नाही बसायचं बोलली तुला तर अगं एवढी मोठी गाडी 40,000 गाडी तुझ्यामुळे घेतली ना मग मी काय करू पिढी काय तुला चल तुला गावात नेतो. रेडी आहे मी तू जा इकडून मी नाही जाणार मी तर थांबणार मी जाते ए अगं येतो ना तुला मला नाही यायचं ना येडपटत आहे निवड चल चल. काय पोरगी? इकडे ये ना कशाला अगं तू अशी लय भारी दिसती जा इकडून काय काम आहे अगं चल तुला सगळं गाव फिरून आणतो आज त्याला अमरला कोणी इकडे अडवत नाही गावात चल तुला काय अक्कल आहे का अगं माझी अक्कल गाण ठेवली चल ये जा इकडून काय काम आहे आता तुला सांगितलं का तुला भारी दिसती म्हणून आलोय मी जाऊन की मीच जाते ए अगं कशाला घरात चालली अगं थांब ऐक तरी काय पोरगी आता पाहू येते का नाही काय माहिती काय मला खरा नाही ए अमर काय बबुरांना कास करायला लागलाय बबुरांना ही पोरगी आता आपण तिला पटवणारच आहे आज अरे काय अमर तुला हे पटतं का असल्या गोष्टी करायला का कसला पोरगा लागा माणूस नाही काय आम्हाला काय करायला आहे का नाही अमर बदलला आता अरे तू पहिला काय पोरगा होता लागा असं कधी कोणाला छेडछाड करत नव्हता आणि आज त्या पुरीच्या घरी कोण नाही तर आज दारा पुढेच येऊन तू आज नकर करायला लागलाय आपण 100% पूर्ण विचारणार ए हे असलं डोक्यातून काढून टाक तू फालतू माणसासारखा नको वागू शहाणा सोडता पोरगा लागा शिकलेला ना अमर फालतू काय हा अमर फालतू तुझ्या अंगलोटी ही करतोय ती येऊ दे मार खायचा आहे मला
त्या पुरीला मी आज विचारणार ए कशाला एखाद्या लेकराला हे करतोय अरे तुला काय आखलीच बाग आहे का नाही घरी कोण नाही लागा ते आणि त्या पोरी- अक्कल काल विकून टाकली. अरे तू प्रेम कर ना पण असं एखाद्याला छेडछाड करून आम्हाला छेडछाडच करायची. तिकडे पूजा मला 2 वर्ष झाली तुझ्या महागा लागली तिचं बाकी काय आहे ती पूजेचा प्रश्न आहे, माझा काय प्रश्न नाही. म्हणजे हो का ओबरांना पूजा मी बघून घे, तुम्ही त्यात नाक ऐ ती गावात असलं मी होऊन देणार नाही आणि काय तू करायचं. माझा जवळचा माणूस आहे म्हणून मी तुला सांगतोय हाय बघू अण्णा, मग आज का असं सटाकल्यासारखं हाय टाकलेलं हाय मला. मग तुला कळतंय ना चांगलं काय वाईट काय मला त्या पुरीला मी आज विचारणार म्हणजे विचारणार. कुणी जगातलं कुणी गाडू लगा तू उभ्या आयुष्यात लगा कधी असं कोणाला छेडछाड केलं नाही नाही केली पण आज करतोय. मग आज करतोय म्हणजे आज एवढं बदललाय कस काय तू सूर्य आला की चंद्र येतो, चंद्राला सूर्य, त्यामुळे एक माणूस बी असा कंटिन्यू एखाद राहू शकत नाही. बदलला आम्हाला आज. ना तू मुदाम करणं का आणि अशा गोष्टी करणं का अंगलोटी येईल तुझ्या अंगलोटी येईल बरं आमदार ऐ करतोय ना ही लय मोठी गोष्ट आहे तू आडाक्षील आणि कुत्र्यागत तुला मार खावा लागला मार बी खातो. आमच्याकडे येऊ नका परत अण्णा मला ह्यातून वाचवा मी सुद्धा काय करू शकणार नाही जाऊ जाऊ हा. पुढारी पाया पडलं तर परत विषय तुझा मिटणार नाही चालते माझं मी करतो. handle. हाटेल नाही तुझ्या नाका तोंडातूनच परत रागा ही वाटतं तेवढं सोपं नाही जाऊ जाऊ तुम्ही तीच केले. हो, माझं तू एक आपला जोडदार आहे म्हणून तुला सांगतोय बघ तुझे तू काय करायचं अंगलोट आलं तर माझ्याकडे येऊ नका ना तुझा मेंदूच बधीर झालाय चालतंय जाऊ ना तुझ्या मेंदूच बधीर ऐका की. झाला आम्हाला मी आज तू सगळं गावाला सांगणार आहे कुठं तू आज केलेला तू म्हणतोय ना सांग ना काय अख्ख्या गावात करत असतो मी बी हा अण्णा नाही तुला आज सुट्टी नाही तू आज लयच बदललाय मला पोटर पण नका जाऊ तुम्ही. ना पोटर पण नाही तुला तुझ्या अंगलोट येत असतं प्रकरण छेडाछेडचं वाटतं तेवढं सोपं नाही होय होय बरे हा. होय होय अजून बी वेळ गेली नाही बरे चर्चा कर नका पुन्हा सांग नका जाऊ. चुकली का चला महागारी येतो. ए बिकार ए 7:30 जाऊन दे मला लय काम आहे. इकडे इकडे काय रे आणि असं धंदा का आपण करा शिकलाय कसलं धंदा पूजेला मातीत घरा निघालाय ते दुसऱ्या एका पुरीला काय म्हणला काल म्हणून दे ना तुला काय बबरू आणायला सांगितलं सांगू त्या बघू आणलं हा त्या पुरीचं असलं धंदा काय करतो पण नाही माहिती आता व्यवसायच केलाय ते आता. मग अशी बी केलं तुझ्याकडे तिला म्हणलं ह्याचा दापना कर एकदा लगीन कर हे असं करायला लागले काहीतरी नाही तो दलाली चालू केली पुरी लग्न जमवतो मला काहीतरी करू दे पुरींच्या मग छेडाचं मी बी तीच काम केलं आता काळ तोंड काय तरी एखादं चांगलं काम कर करू दे तुझं तोंड बघितलं काळ तोंड काम तुझं व्हायचं नाही ती पोरगी 100% आपल्याला होई म्हणते आता 10-15 मिनिटं असं ना मग काय आणि पूजेला काय रे पूजी काय माझा खून पिन करेन काय पूजेला काय करू दे पूजेला कोणा पूजेला करू तुला किस करायला होतो तुला नादात आहे काय पूजेला मी काय केलं पूजेचं माझं काय होतं पूजेचं तुझं काय सगळ्या जगाला माहिती आहे तू काय असं काय तुला वाटलं का तळा तरी असं चंद्र लागतो झाकुणाचं जाळ हो तू चांगलं बोल मला काम धंद काय आता काय असं काय काम तुला ए माझ्या कशाला पुसतोय तुझे पुसकी माग बिग फिरत जा माझ्या तुला मिळते पूर्ण तासात मरचीन बिन लागण्याचा ए मी असा ताटीव जाऊ दे तू माझ्या नुकनात ताटीव गेला तिथं राहायचा ना काय गावाला ताप देशील तू गुतवून होती वरती मला काय नाही मला कशा जमतो तू आटला यातल्या मला जमतं रे बा तुझ्यासारखं मला असणार जमतं त्यामुळे तू जर मेला ना की गावातल्या पोरांची सुद्धा लग्न व्हायची ना तू सगळ्याला का सगळी शेतवार तू मातीत घालायला निघाला का सगळ्यांना माझा दादाच आहे मातीत घालायला कसं काय बरं हाय ना दादाच आहे माझा मातीत घालायला ही निवळ जी निवळ मूर्ख आहे त्याला जापना मागच करायचा नरड माझा आधी मेल्यावर असं नरड नक लावायचा मला का माणूस जेवढे कुठे गेला कडू लाज वाटते मला तो दोस्त म्हणायची तर झाला असं खप कुठ तरी मला काय माहिती तो तुम्ही मला हे कर म्हणून होय तुझ्या मागायला तसं पैसे निघाले कारण तेवढं जेवढे काय राहील काय सगळे आपला धंदा तेच आहे हा कुणाला ताप द्यायचा कुणाला फसवायचं कुणाला लग्न जमवायची बार खायचा अरे तुला गप्पी बार कुठे खाल्लाय तुला सांगतो मी परवा दिवशी कोणतं लग्न जमवा गेलं तिने खाल्ला मार कुठे खाल्ला खाल्ला तो जे कशा खाल्लाय मार कुत्र्याने हाणलं तिथं मी सांगितलं नव्हती माझ्या मागे आलती ती मी नाही खाल्ला तो खाल्ला असं माझ देखतच खाल्ला आपला काय हाणायची ताकद आहे कोणाची तेव्हा बरं चल 20 रुपये
रुपये देत माझ्या मागे फिर. 20 रुपयात फिराय काय असं बेकारी वाटलं का तुला मी तुझ्यासारखा? चल ना माझ्या मागे तिथं बघ पुरीन फिरकीत मागं लागतात आपल्या. ए बघू दे जा सकाळ सकाळ नको यायला लावू मला. आणि जा ते बघू दे वखत बस नको गावात सांग नको कुणाला. तू जा जा जा. मी मार खाईन नाही तर मरीन. किती शाळा आहे मला माहिती. जा उठ ए उठ. सकाळ सकाळ 7:30 कुठं आली या. आणि मला बोलला लोकांना नको काम व्हायची नाहीत लोकांची. तुझं आहे काळ तोंड. असू दे माझा काळ असू हिरवा. जा भाकरी बिकरी खा. सकाळ सकाळ घेते. काय चला तुम्ही दार उघडे म्हणले होते हाय इथे. वाटच बघा आता पाहिलं आलेली दिसती वाटत ती. ए जान अगं इकडे ये. ए माकडं तुला काय आई बहीण आहे का नाही? मला आई बहीण असू नाही तर कोण असू पण तू इकडे चल तुला गाव फिरून आणतो सगळं. कशाला मला त्रास देतोयस? त्रास दे काय तो तू भारी वाटते म्हणून तुला त्रास देतोय मी. मी आता माझ्या दादाला फोन करेन. दादाला करणार दादाच्या दादाला कर स्वर्गात असणार जा. मी नाही भेट कुणाला तुझा इकडून मला त्रास देऊ नको. नाही जाणार की निवांत निवांत आता. हा हलणारच नाही मी. तर मी आता माझ्या दादांनाच फोन करते. कर दादाला करणार तर कोण तू होय म्हणत नाही तर मी हालत नाही. हे बघ लावलाच फोन. लाव लाव आयला गेली काय घरात. लावून दे कुणाला फोन लावा. हॅलो दादा कुठेस? हो का? अच्छा घरी ये लवकर काय ते सांगायचंय. नाही तू लवकर घरी ये घरी आला सांगते. हा तू भाऊ फिवा सांगते काय माहिती. होय भिकारी तू आहे का? इकडे बस इकडे बहीण तुझ्या भिकार दिसलोय. तुझा बाप तिकडे रातून दिवसा काम करतो आणि पैसे गोळा करतो तू देतोय टाकून भिकारी म्हणून. का तुझं डोळे फिळे गेला काय? तू झोपल्यानं म्हणून बेकारी वाटला. झोप लावून भिकार वाटलं तुझं ऑपरेशन करून ये डोळ्याचं. डोळ्यात खाचा पडल्या तर चांगले दोर माझं दलिंदर तोंडाच्या बघ ते डिहरीतनं काय दिसतंय का बघ. त्याचे वाट लाव ते गुंड्या सुद्धा राहणार तर तुला दिसायला लागले डोळे ना आंधळी. पुन्हा तर असं नीट बघ ना चुपी ना तुला. आणि या काय कर झोपतोय का असा खाली? माझं मी झोपून तर काय करू. जायचा बैल तुझ्या घरी पैसे आणि पैसा टाकायला नसतात लक्ष्मी ही. तू झोपल्यावर काय करायचं? गावात कुठं पण भिकारी फिरते. झोपल्या मग काय कर त्यातली पिरटी आणून न्या उचलून द्या भेटून मला कुठं नेऊ. वट वाहन घालतो पुन्हा बघितल्या होत्या जायचा ढोल्या. चला या असली काही गावात किती काय धुवू पटतो. पुन्हा यायचं नाही माझ्याकडे इकडं वाहनच घालतो. दादा काय झालं? कशाला बोलवलं मला एवढं लवकर? आपल्या गावातला एक मुलगा मला त्रास देतो सारखा. मुलगा? हा कोणता मुलगा? एक असा लांबडा मुलगा आहे, लाल टी शर्ट घालतो. लाल टी शर्ट घालतो? हा तू काय केलं त्याला? मी काय केलं नाहीये. तो माझ्या मागे फिरतो सारखा. तू खरंच काय नाही केलं? मी खरं काय नाही केलं मी बोलतेय. नक्की का? हा नाव काय त्याचं? काय ऐकलं का कधी काय? नाही तो एक जुनी गाडी घेऊन येतो. जुनी गाडी? आमर तर नाही ना? हा तोच आहे. नक्की का? हा तोच. त्यासोबत कोण होतं का दुसरं? नव्हतं कोण. एकटाच का? हा थांब मी आता त्याला बघतोच. अरे दादा थांब. का थांबू? तो येईनच आता. मग आता त्याला आल्यावर बघतोच आहे ना. मग तू लपून बस आणि नंतर बघतो काय करतो तो. चल घरात पहिले. तुला घरात बस म्हणलं होतं तू ऐकलं नाही माझं. आता झालं असतं ना असं. बघतो त्याला आल्यावर काय करायचं ते. हाय जान. थांब तू इथे थांब. हा थांबतो ये. जान इकडे ना. थांब थांब मी माझ्या भावालाच बोलवते. भावाला बोलणार तर भावाच्या भावाला बोलव जा. दादा तो मुलगा आला मला परत त्रास द्यायला. आला का? हा. थांब बघतो त्याला. थांब थांब थांब. इकडे काय सांगतो सांग याला. मंदिरासमोर गाडी अडवली नव्हती तू? रस्त्याने चाललो होतो माझ्या घराकडे निघालो होतो. तू तिथं आडवी आली मला. मग इथे झोपला होतास ना तू? झाड आहे इथं सगळं गाव झोपतो मी झोपलो म्हणून काय अडचण येतो. आणि काय काय नावाने बोलवतो मला? काय बोलली? हे जानू वगैरे बोलून बोलवत नाही? ए तुला नाही शोभत का लागा तुला अमरला काही? हा का
अरे पोरीला छेड तुला सोपतं का काही मला छेडायला वेळ नाही माझ्या गावात लय पुरी मागं मग ही खोटं बोलते का बघ तू तुझ्या बहिणी खोटं बोलते अरे माझी बहीण कधी खोटं बोलेल का लागा गावात आता आली तिला का हा तुझ्या बहिणी खोटं बोलून जगात सगळ्या बहिणी खोटं बोलतात का नाही बाकीचं काय करायचंय मला का बरं असू जाऊ हा माझ्याकडून चुकलं तुझ्या बहिणीला मी जानू म्हणलो काय मी म्हणलो हा काय बी बोलतो लागा तू हार पडल्या का हा लोकांच्या बहिणी तुझी म्हणली बहिणी लोकांच्या म्हणले की मुली दिसते का तुला हा तसंच असतं ओ बाळ नाही काय बघा माझ्या बहिणीला चिडते काय रे तुला सांगितलं होतं की नाही आलं की नाही काय आले झालं आले आले खेळले नाही रे बहिणीला मग आता निस्तार तुझी तू दिसतो तू ना त्याला तुम्हाला मी सांगितलं होतं हो काय राव ही पोरग वाटलं नव्हतं असं असेल कोबरा अण्णा लयच बदललंय या 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 इथं उभं राहा इथे या. जवळच आहे 2 मिनिटावर हा केलंय पण काय करायचं मला मी केलं बघ ह्याच्या बहिणीला छेडलं काय केलं? ह्याच्या काय बहिणीला केलं? जानू म्हणलं काय अण्णा याचं करायचं? काय करायचं आता सांगा बरं तुम्ही काय घाल दोन दोन ऐक ना, आपण नाही मध्ये दोपाटी- पडणार नाही, दोपाटी अरे का तुला हाणलाच पाहिजे नाही, सगळा नाही हान हान 2 मिनिटं थांब हिशोब सगळ्याच करू मला हान मला मारा ते काय तो आतापर्यंत तो काय केलंय का काय केलंय मी काहीच केलं नाही तो आतापर्यंत अरे पण केलंय काय मी नाही काय केलं काय करायचं तुला नाही नाही मी करतोय आणि ह्यासाठी आलो इथं कशाला आला तू इथं पोरी छेडायला हा छेडायला आलोय पण तू काय करतोय तू सांग का तुझ्या ह्यांना सांग सर काय केलं सांग मला बी ऐकू जरा त्या चौकातल्या विना तू नाही हे करत त्रास देत कुठली चौकात गेला? काही बोलतो ह्याच्या अंगलट आलाय तर माझ्या अंगलट आलाय तुला सगळं सगळं सांगतो मी ही विना आहे आपल्या पलीकडच्या गल्लीतली कोणती विना बिना नाही लोक ऐकू ए तू सगळं मी उघडं पाडतो आपण ऐकून घे बरोबर अण्णा काय बांधकडे आहे? ती विना आहे हा काय त्या विना मला त्या दिवशी त्या विनाने फोन केला नाही काही बरं होतोय अरे ऐकून घे की ऐक बघू ना दे ऐक काय. मी हाय गुन्हेगार आहे पण तू तुला कसं उघडं पडायचं ती मी त्याचं बी मागे ऐकू दे. बरोबर ऐक ऐक काय त्या विनाला तू त्रास देत नाही नाही देत काय म्हणलं कोण म्हणलं तुला त्रास देतो स्वतः विना म्हणली मला कधी म्हणली बघू अण्णा लक्षात घ्या तिचा बाप अपंग आहे बरं, काय बरं. तिला भाऊ नाही तर ही काय करतो तिथं जाऊन तिला अडवतोय काय बर ही कधी आलं बरं बर तू तिला जानू म्हणला का नाही तिला अरे काही बोलायला का ती उद्या म्हणली माझ्या घरी आली तर चालेल का तुला माझ्याकडे फोन रेकॉर्ड आहे भाऊ काय तुझी लई इज्जत मी बी घालवत नाही तिने मला बोललेलं माझ्या रेकॉर्ड आहे जाऊ का काढून राहू दे आता तू काही बोलायला लागला तुला गावले म्हणून तर बघू अण्णा बर ही तिला जाऊन म्हणला छेडछाड करतोय तिथे जाऊन छेडछाड नाही हिला म्हणला माझं काय वाकडं करायचं कड म्हणलं काय काही बोल तुला का ए तू मापात राहा काय तुला नीट सांग महापत्रा बाय बहिणीला काय छेडलं तू नाही तू सांगतो ना ती त्याच्यावर बी येतो तू दोन थांब, काल थांब, थांब, थांब. गुन्हेगार मला आहे तुझा विषय आहे. काय बरं. काय तू तिला काय म्हणला की माझं कोण वाकडं करायचं करत नाही नाहीच करत वाकडं कोण हा मग तेच ना तुझ्या अवकात धावतो ना मी तुला भाऊ नाही तुला बापा अपंग आहे तुला पाहुणं नाहीत म्हणून तिला त्रास देतो का रे अरे आमर सारखे भाऊ आहेत तिला एवढं लक्षात घेतो काय बोलतो लागा तू एक काय नाही तू अजून बी ह्याच्या वेळ तसं नको करू तुझ्या बहिणी वेळ आली म्हणून तू आता असं करतोय तर तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला तू आज माझी आणि आपल्या घरातली लाज घालवली आहे आता तुला दादा म्हणायची पण मला लाज वाटते कशाला फिरतो त्या मुलीच्या मागे तू असं नव्हतं करायला पाहिजे खरंच चुकलं ताई माझं मला माफ कर परत नाही करणार असं लांब माझं खरंच चुकलं चुकलं ना मग असं कर नका ताई तुला बी मी काही त्रास देत नव्हतो पण तुझ्या भावाला अद्दल घडवण्यासाठी ही मी केलं काय माझ्या बी घरी आया बहिणी आहेत मला बी आया बहिणीची इज्जत आहे त्यामुळे मला बी माफ कर काय असं मी भीत पुढे करणार नाही काय बघू त्याला का मला तरी वाटलं नव्हती लागा पशु तू असं वागशील म्हणून तुझ्यामुळे ह्याला चुकीचं वागायचं आलं रे मी असंच करतोय अरे पण तुझी आबरू जायची वेळ आली जाऊन दे मरू दे नाही कारण तुला कळायला पाहिजे मुलीची इज्जत काय असते खरंच चुकलं अण्णा आणि लय मोठी चूक केली ह्याच्या पुढे अशी आयुष्यात चुकून देऊ नये माणसं हातून चूक होत असते पण तुला कधी कळलं जेव्हा तुझ्या बहिणी अण्णा अमर माझं खरंच चुकलं मला मनापासून क्षमा करा मी ह्या पुढे असं कधीच वागणार नाही खरंच चुकलं मी जातो आता ए यार थांब केला का अमर बघू अण्णा माणसं वाकायची का थांबला का हाय ना पूजा बी करून पूजेच्या घरची पण गेलं का तुला सासरवाडीचं तर दार बंदच आहे पूजेच्या मामालाच फोन लावतो जर बघू जरा असला तर पूजेच्या आयफी लावतो हॅलो अरे पूजा तू काय अगं तुझ्या मामाला 100 वेळा फोन लावलो मी
अगं लय वेळा लावलं मामाला फसवलं मामाला म्हणलं वधूवर सूचक मेळाव्यातनं बोलतोय म्हणलं मी अगं तू कधी यायची गावाकडं अगं तुझ्याकडे लय मोठं काम आहे अगं तू किती तुला 100 फोन लावलो मी अगं 100 तुझ्याकडे लय मोठं काम आहे आता आल्यावर तुला कवा सांगेन असं वाटतंय ये लवकर अगं तुझ्या दारापुढंच बसलोय तुझी आई बी कुठे गेली काय माहिती आय नाही हाणत काकूची माझी लय मैत्री आहे हा बघ कधी येते तू सांग हा काम करू लागतो भांडी पिंडी घासाय असले सांग आईला म्हणा घासतो मग तू जाऊन दे कधी येणार रे सांग तू मग ये लवकर ये लय मग काम आहे आता तुला कधी भेटेल म्हणून असं वाटतंय आता मला हो चालतं ठेवू का तुझी आई आली तिकडून तो ठेवतो कस काय आली का चल निघतोच मी काय चाललंय आपल्या काय मावशी नेते म्हणून काय ठेव खाली कार मावशी काय निघाला ना तुझी बातमी ए मावशे झाडाला पाणी घातलं कुठे घातलं कधी झाड आपल्याला ऑक्सिजन देतात त्यामुळे पाणी घातलं तुझं काय पाणी मी काय घरी फिरून येईल नाही लागली भांडायला कुठली जागा एवढं पाणी झाडाला घालत होतो मी ऑक्सिजन देतात ना आपल्या सगळ्याला होतोय ना जा कुणाला सांगायचं सांग जा चोरी फिरी केली वय एक बादली घेतली म्हणून काय चालतं जाऊ मरून जातो मावशी नाव सांगन काय नाव सांगितलं जिजी महिना आलं हे काहीतरी कुठूनच केला 2 बादल्या झाडाला घातले तरी असला कुठं ना मेसेज गौरवचा मेसेज काय म्हणतोय डोक्याची पिढा काय हा मेसेज 100 जणांना पाठवा तुमच्या घराचा व्यक्ती मरेल काय चक्रम झालं काय हे अजून याला कळा नाही काय एवढा मोठा झाला तरी आणि तुझी गाठच घेतो आता मी तुझं आला का बघतोच मला आता 70 जणांना मेसेज पाठवलाय 30 जण नाही आहेत पाठवत येतोय का नाही काय माहिती कसं करावं आता 2-3 ग्रुप त्यांना पाठवतो तू आता ए गौरू जरा मग तुलाच हुडकतोय अरे चल तुला हुडकतोय चल तेवढाच बसू चल काय किती हुडकलं काय माहिती किती हुडकलं ना काय तू पोरगा 1 नंबर माणूस आहे काय तुझं SMS काय लका वा मात्रा वा बेगोट अरे काय SMS आला लका माझ्या अक्षरच्या डोळ्यातनं पाणी आलं SMS वाचून ती काढ ना किती मस्त लिहिलंय बघ ना हा मेसेज 100 जणांना पाठवा नाही पाठवलं तुमचे आई वडील किंवा घरचे व्यक्ती मरते पुन्हा काय लिहिलंय तुम्ही हे जर 100 जणांना पाठवलं तर तुम्हाला किती हजार 90,000 का लाख किती जण पाठवले आतापर्यंत आता 70 जण अजून 30 जण झाले पाहिजे होय 30 जण पाठवले झाले शिव्या बिया कोण दिल्या काय नाही पण तुझं शिक्षण किती झाले ग्रॅज्युएशन झाले का ग्रॅज्युएशन अरे काय डोकं नावाची आहे का तुला या आपल्याला पाठवतो तरी का सांग बरं शिकलेल्या पोराने अरे तुझा देवा विश्वास आहे का नाही अरे माझा देवा विश्वास आहे पण अंधश्रद्धे विश्वास नाही देवाला मी सुद्धा मानतो ती काय खरं का सांग बरं
आता तो मला पाठव तुमच्या घरी माणसं मारतात माझ्या घरची जी मी सोडून सगळे आधीच मेले आणि त्यांना कुठं अजून मारतो हिला का बरोबर नाही बरं का तुझं काय खरं नाही मी आता सगळ्यांना मेसेज पाठवणार ए तुला काय करायचं तर मला काय घेऊन देऊन जावा झाला तो ब्रह्मज्ञान शिकवायला लागलाय मला काय काम नाही का तुला ब्रह्मज्ञान सांगाय बघू दे तुझा 500 नाही 10,000 वाट माझ्या काय बापाला द्यायचे आहे ना ह्याला तर कोणतरी भुरळ पाडली ह्याला आदर्शन प्रत्येकी घडवायचे आता काय करणार चला ए भात घे मग बघितलं का आपलं तेवढं तरी आज नसलं तुला काय जमत 100 जरी गेला का नाही सगळं बस बसतोय काय कारण म्हणायचं काय हसतोय कुशाला भावला का एक तर माझं डोकं दुखतं इथं मारणार तर लागा तुझ्यापाशी यावं म्हणलं तर तुझं असलं वय सारखं सकाळ देवापाशी असेल तुला काय ते पैसे देवापाशी करायचं असेल कुठलं तर ए गौरव ए यार थांब ना काय ते जाम दिला का मला उठायला लागले जाम दे लगेच तुला लगेच लागली का मग काय लागा काय लगेच जाम दे माझं काय काम आहे बस की काय आहे नेमकं नाही देणार गावला का मारा लागला काय बोला आणलं इकडं काय बोला आणलं पण हे असलं काय यार देवाला वाटतो चमत्कार अरे असलं काय नेमकं देवाचं ह्याचं काय आणलंय तो मध्ये अरे हे देवाचं लय महत्वाचं आहे हे असलं वाटतो काय पत्रिका हा देवाचं हे देवाचं जर नाही ना वाटलं तर घरातलं कोणतरी मरतंय आधी तुझ्या घरातली मारल्यात कोणी ए मरू दे आमच्या घरी कुठं मी एकटाच मारा लग्न बी जमलं नाही तुझं अजून लगेच जमन कर माझं हे वाटलं नसतं जमत तू काळ्यासारखं असलं काळ्यात लग्न जमत असतं धर मग तुझं काय तुझं अवघड आहे लग्न नाही जमा मला काय काय माणूस नाही का मी नसतं जमत तुझं लग्न आणि मग ही पत्रिका कशासाठी जमासाठी कशासाठी मग ती पत्रिका जर तू वाटल्या का नाही सगळ्यांना 100 जणांना तर जमन लग्न तुझं मग वाटू का जाऊन हा मग देवाचं आहे का ती हा मला लागा गाड्याला सापडलेला का त्याने कुठं सापडलं गाड्याला सापडलं मला रस्त्याने चालवत होता फेकला असेल कुणीला काय लागा देवाचं आहे का हे सापडले मला तसं नको करू देवाचं का हा देवाचं आहे का तू बघ तुझं कल्याण मी लागा मेसेज सुद्धा पाठवल्या फोनवर सगळ्या गावातल्या लोकांना काय काय पाठवलं तर असं 10 जणांना मेसेज पाठवले तर मला नाही लागा आला पण तुला पाठवलं असं नीट बघ मला नाही आला का मी काय खोटं बोलतोय अरे तू पाठवला ही झेरॉक्स काढून लगेच जा आता लय भारी होईल का हे नक्की माझं होईल लग्न लगेच दुसऱ्या दिवशी जमन तुझं लग्न काय काय झालं अरे काय एवढं मारा लागला वय तू हल्ल्या ना तिकडे तिकडे अरे अरे तू हल्ल्या काय मारा लागला वय अरे कडू मेला असतो की मी अरे तुला ही असलं महत्वाचं कामाला चाललं का तू असं गेला माझा तुला जाड कर तिकडे महत्वाच्या कामाचा तुला इथं माझा बीपी मी दडकीन का तू बारीक नाही जावा असं काय मी पकडलं बिकलं का तुला काय ती पडावणी मोठा मेला असतो की मी आता अरे मी माझ्या घरी चालू होती ना रे कुठे काय अमेरिकेला चाललाय का तुला सांग मग हा सांग हा काय अरे ही जी आहे का नाही ही गौर आहे गौर गौऱ्याने पत्रिका वाटायची कधी नाच लागला का त्या गौरीच्या अरे ऐक तरी कोट्याने सोयन कोट्यानेस मी तुला बी करतो मला माल गेला काय जरा तू भिकारी राहायचं कोट्यावधीच व्हायचं तू अरे तू कसं ऐकत नाही पण एवढं माणसाचं अरे हे खरं नाही खोटं आहे ही तुला काय दिवळ पागल माणूस आहे ही जग येणं काय सगळं तू पागल ना तुझं मास्तर पिस्तर झाला लोकांचं काम करून थांब मग तू राहता एवढा आणून राहिला का तू मासे घेतो का अंधश्रद्धा घालून बरं तुला चुकीन मी तुला यायचं का मास्तर मला नाही तुझा मी छापाय चालू 500 पत्रिका छाप हजार छाप तुझा अरे तू चालला का माझा मला यायचं जा जा का तोंड आहे कुठला या आपलं तोंड बाई तिकडे जायचं नको जातो माझं मी माघारी अरे भाऊ ही पत्रिका आहे का ही देवाची काय कर हे येड काय करायचं नाही हे कुणाला लॉटरी लागली कुणाला गाडी लागली कुणाला सोनं लागलंय तुला बी लागन कर नको हे माझं सोनं घेऊन जमणी शक्यता आहे आता अरे तू काय लगेच करतो का आमची करा काय झाली आमचा हात पाय अरे मला काय गाडी तो असाच आला का आता कुणाच लगेच करू तुम्ही वाटाव मग कोणाला तसं काय नसतं अरे अमर काय झालं
बसलोय निवांत इथं. काय लाका लय दिवसातून गाडी पडली लाका हो तुझी. साहेब या नमस्कार. नमस्कार. बसा की. काय म्हणता अमर? बसा. आला का आमरले टेन्शन मध्ये तू कर. अरे टेन्शन घ्यायची वेळ आली बस. साहेबांचं काय चाललंय? आपलं काय रोज आहे आपण. काय चालू कंपनी जायचं, कंपनी द्यायचं, पैसे कमवायचे. तुला काय पैसे द्यायचं घेऊन जात जा माझ्याकडून. अहो आलतो त्या दिवशी घरी पण तुम्ही मी नव्हता. कामावर गेलतो अमर. तुमच्या मम्मी राव खवाळले म्हणलं रोज पैसे देतो राव म्हणलं. माझी वैयक्तिक गाडी घ्यायची, घरी काय जायचंय? तुमचा फोन बी बंद असतो कंपनीत. कंपनी आता गेला काम करायला नको का? फोन बंद असणार. काय माझ्याकडे टेन्शन नाही मरा. काम म्हणून आलं काय संध्याकाळी झालं? घरी येत टेन्शन जा. नाही, टेन्शन मध्ये तू. प्रसाद काय झालं ती गौरव पाठवतो SMS तुला घ्यायला असेल. अरे आलाय मला SMS पण नक्की प्रकरण काय आहे? अरे ते प्रकरण काय काय वाटलं आहे? SMS? त्यांनी काय केलंय माहिती का? त्यांनी असं लिहिलंय की ते आपल्या एक बाबाचं नाव दिलंय. काय ते नाही का मागते बिताडा मागतं ते आपल्या देवाचा बाबा ते. ती तुडे बाबा. हा तुडतुडे बाबा. तर ते लिहिलं की तुम्ही 100 माणसाला SMS पाठवा, तुम्हाला कारट लागन आणि ती जाऊन मरू द्या. आणि तिचं काय म्हणलंय माहिती का? काय? जर तुम्ही जर नाही पाठवलं तुमच्या घरची माणसं मरते हिंडतील. अरे अख्खं गाव गेले कोणी SMS तीच पाठवतो, SMS पाठवतो. काय लागा आणि गलिंदर टापसळ्याची ते टापसाळ तर काय लागा डोक्याचा आदूस खरं आहे का ते? त्यांनी काय केलं माहिती का? हा. त्यांनी अख्खं 500ची जाहिरात छापते, जाहिरात सुट्टी वाटते सगळं गावात वाटतं. खरंय का? त्याला काय आम्हीच दाखवलं बरं असं 500-400 काय झालं त्यांना मग समजून सांगतोय पण त्याचा त्याचं सुट्टीच देत नाही. त्यांना सांगा जिरून नाही त्याला नीट समजून सांग हे काय आहे, न प्रकरण मिटलं पाहिजे लाका ही अंगलोटीन. आले 2 जण. काय लाका यार काय करताय ते? काय ना बसलं ट्रप्स ते आपली पत्रिका धरणं लग्नाची काय काय लागणार जास्ती काय असलं काय पत्रिका जा, केला तू का? जळ तू माझ्या उदारक्या तू आधी जळलेला आणि तुझ्यावर काय जळू? बसा या हो, या, बसा बसा. बसा अरे आपलं काम झालं का आता कसलं काम केलं हे? काय नक्की हे की तुला सांग का आपल्याला तसं 500 पत्रिका वाटायला लावलं एक इनवा बी लागली आपल्याला बांगल्याचं काम होतं लागलं तर 56 बायोडाटा आले आपला काय म्हणतो विषयच नाही रे आयला हिला का आरशात तोंड बघितलंय का? आपण कोणाकडे बघून तसलं ते करा सोडून दिले प्रसाद हो. बेकाऱ्या माणसं नात लागत नसतं. तुला सांग का आपलाच आहे तिला का प्रसाद तुला सांग ही जग असं झालंय की चांगलं झालं का जगाला हा बघवत नाही पण हे काय तू नाही होती उद्योग काय ही उद्योग काय मला नीट अरे समजून ती सांग. उद्योग म्हणजे काय आहे? ती देवाला चमत्कार नसता वय कुठल्या 50 अरे पत्रिका वाटा हा, हा. 500 ती ए, ऐक ना आताच काय झालं माहिती मग अशी कोणतरी कंप्लेंट करायला गेले वाटते याच अंधश्रद्धा पसरवत होती म्हणून. कोण? मी मी बी ऐकलं खरं ऐकलं, हिला गेलं, का? गेलं. प्रसाद हे असलं जग आहे बघ एखाद्याचं पुढे गेलं की त्याचं पाय कसं कापायचं आपल्या लोकांना लगेच कळतं अरे ही बी पण गोष्ट होय. खरी आहे होय. आमचं होईन काय काय हा? आमचं होईन. हा, तुमचं अहो, 100% हो साहेब नका नाद लागू हे चक्रम ही दोघांनी सगळ्या गावात दुमकुळा उठवलाय. तुला टापसळ्या मित्र आहे म्हणून सांगतोय बरं का? प्रसाद तू समजून सांगायला टापसाळ्या? ऐक ह्याची शहानिशा तू केली का केली का? नक्की आला का केल्याशिवाय असतं काय लागा मी काय ए, अरे पण तू स्वतः बघितलंय का ह्याचा काय उपयोग आहे काय हाय टापसाळ्या? का नाही लाका? हे आतापर्यंत 1000 माणसाला वाटून बरं टाकलं जाऊ द्या वाटू द्या. वाटले लाका मी तू मी आता गावात काय करणार माहिती का? मी 5-4 सह्या घेतून स्टेशनला जातो कंप्लीट देतो म्हणजे नाही ना अंधश्रद्धा अमर पसरवतो. काय आहे? ह्याला ही ह्याला शहानिशा बघवत करू आहे, दे. जास्त काम. ऐक टापसाळ्या. भगवत नाही अमर मी 2 मिनिटं ऐक, ऐका. 12च्या भावात जाते आणि तू जवळचा मित्र म्हणून सांगतो. ए, अरे 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 मग काय भांडणं- जायचं कारण नाही ए, तो? अरे भांडणं काय करता तुम्ही लागा तुम्ही भांडणं का करता खरंय का? अमर? पण गावात काय काय उठू नका शहानिशा उगाच. करायला का ह्याची तुम्ही पण ती काय बोलताय का बरं, तुला ए, सांगितलं थांब, कोणी? थांब. ए बुवा माझं दे इकडे अरे अरे टापसाळ्या, अरे नको मानू घेऊ, पण ए, सांगितलं. थांब, 1 मिनिट. आता तुला पण SMS कुणा कोण आलता नेमका? अननोन नंबर होता लावा. अनोन नंबरचा मग एवढं काय तुला का असं करत असतो अनोन नंबरवर एवढा विश्वास द्यायचा? अमर हे काय टापसाळ्या ऐका ना आणि गौरव ऐका ना दलिंदर आम्ही जातो बी. चला साहेब ही काय करायला लागा? काय लागा तुम्ही ऐका ना साहेब? काय प्रत्येक वेळेस असं असतं वेळ लागा एवढे पैसे ओ साहेब या- या संध्याकाळी. टापसाळ्या, मी जातो मी आता. बस केला का नाही, जातो मी आता सगळी गावातल्या माणसं घेऊन जातो मी आता. बस ए. चल मरू दे. अरे अरे बस अरे अरे थांब ना. अरे ऐकत नाही तू. अरे थांब ना अरे थांब ना काय तुझं काय लागा? अवघडच आहे सगळं. तू ऐकतच नाही माझं. तू काय करता ते करता नाही तर हे करतो होय. एवढा तुला सांगतोय मी नाही गावातली माणसं जायची म्हणते तर तुम्ही दोघं जणांनी पाया पडतो गो काय कुठं घालला का तसला कुठं गावात नाही सगळं गाव बोंबाल त्या दोघांनी सगळी गावात ए बुवा, मी ना हे काय केलं आजपासून तुम्ही काय चिठ्ठी वाटाय गेला सगळी गाव म्हणायला लागली कुठं मला अननोन मेसेज आला त्याला का? आता जाळ करते आणून मेसेज तुझ्यामुळे किती कुठं झाला माहिती का? हो तुम्हाला लास्टभर सोडतो मी गावातल्या माणसाला हातापाया पडलोय मी काय हातापाया पडलोय आणि त्यांना मी सांगितलंय की विषय जाऊन द्या काय ए, हो, मला लय वाटायला हा? लागलं, तसलं काय ते तुम्ही करू. जावा मी करतो ही करतो पण असला अंधश्रद्धा उद्या कोणा पसरवायची नाही नाही वापस सुरीत नाहीतर तुमचं पटांगणच करीन मी. ए सांग आपलं तू समजू ना सांगतो तुम्ही जावा तुम्ही हा पुन्हा असं करायला नाही बरं का? अच्छा लिख उतरून यायची चिठ्ठ्या जाऊन टाका ती